नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आर्थिक सुधारणा म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म्स याचा दुसरा भाग बघायचा आहे. पार्टीचा हा खूप चांगला उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण एमपीएससीच्या मेन्स पेपरचा जो अर्थशास्त्राचा भाग आहे तो बघणार आहोत. ओके, आजपर्यंत आपण बरेचसे लेक्चर घेतले, त्यामध्ये आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयावरती भर दिला. आता इथून पुढे आपल्याला जे भारतीय अर्थव्यवस्था आहे, ओके, दुसरा पार्ट. पहिला पार्ट होता समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, ज्यामध्ये आपण अर्थशास्त्राच्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या काही संकल्पना वगैरे शिकलो. तर ह्या भागामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आर्थिक सुधारणा या विषयावरती बोललो, तो पार्ट 1 होता. आज आपण पार्ट 2 बघूया. ओके, तर तुम्ही बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत ते चॅनल शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना या उपक्रमाबद्दल माहिती द्या. ओके, तर चला सुरू करूया आपण आर्थिक सुधारणा या विषयाचा भाग दुसरा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करू आपण आर्थिक सुधारणा या विषयावरचा भाग दुसरा. ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतो दोन विषय ज्या दोन संकल्पना आहेत, एक उदारीकरण आणि दुसरं खाजगीकरण. ओके, यांचा अर्थ बघितला होता. उदारीकरण म्हणजे काय? सार्वजनिक अर्थव्यवस्थेपासून दूर जाणं. सार्वजनिक अर्थव्यवस्था म्हणजे जिथं सरकारचा हस्तक्षेप आहे, जिथं सरकार आपली भूमिका बजावते. ओके, भूमिका सरकार कोणत्या ना कोणत्या मार्गाने बजावणारच आहे, पण जी बाजारपेठ आहे त्यात सरकारचं उगाचच सरकारची भूमिका नको. ओके, आणि अशा अर्थव्यवस्थेपासून दूर जाणे, ज्या अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप जास्त आहे, अशा अर्थव्यवस्थेला आपण लिबरलाइज म्हणजे उदारीकरण झालेली उदार अर्थव्यवस्था म्हणतो. ओके, तर काय त्याचं वैशिष्ट्य असते? अशा अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असते बाजाराभिमुख धोरण, म्हणजे जे मार्केट ओरिएंटेड पॉलिसीज असतील, त्यांचे जे मार्केट ओरिएंटेड स्ट्रॅटेजीज असतील. ओके, मार्केट ओरिएंटेड म्हणजे काय? जे बाजारामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य ठरलं जाते, ते पुरवठा आणि मागणी ह्या तत्वांवरती ठरवलं गेलं पाहिजे. ओके, त्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करायला नको. ओके, त्याला आपण बाजाराभिमुख धोरण म्हणतो. तर लक्षात घ्या, बाजाराभिमुख धोरण म्हणजे काय? तर वस्तू आणि सेवांचे जे मूल्य असते ते मागणी आणि पुरवठा या दोन जे अर्थशास्त्राचे तत्व आहेत, त्या अर्थशास्त्राचे प्रिन्सिपल्स आहेत, ओके, जे अर्थशास्त्राचे चल आहेत त्यांवरती आधारित असायला पाहिजे. ओके, याचाच अर्थ काय? समाजवादी अर्थव्यवस्थेपासून दूर. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असते? जे नैसर्गिक संसाधनाचं किंवा साधन संपत्तीचं जे नियोजन असते ते सरकार करते, किंवा त्याचा जो मालकी हक्क असतो तो सरकारकडे असतो. तर अशा अर्थव्यवस्थेपासून देखील आपण दूर जाणे ह्यालाच आपण उदारीकरण म्हणतो. ओके, नियोजन अर्थव्यवस्थेपासून दूर जाणे म्हणजे बाजारामध्ये काय झालं पाहिजे आणि काय नाही झालं पाहिजे हे देखील पूर्वी सरकार ठरवायचं. ओके, हे देखील पूर्वी सरकार ठरवायचं. त्याला आपण नियोजन म्हणायचो, की कोणती वस्तू उत्पन्न झाली पाहिजे, कोणत्या वस्तूचं उत्पादन झालं पाहिजे, कोणत्या वस्तूंचं उत्पादन झाली नाही पाहिजे, किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन किती प्रमाणात झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं काम कोण करायचं? सरकार करायचं. तर अशा गोष्टीपासून देखील दूर जाणे म्हणजे लिबरलायझेशन, म्हणजेच उदारीकरण. म्हणजे तर या 3-4 गोष्टींचा अर्थ, उदारीकरणाचा अर्थ या 3-4 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण सार्वजनिक अर्थव्यवस्था, जिथे सरकारची भूमिका जास्त आहे, तिथून आपण दूर जातोय. ओके, आणि जी धोरणं बनवतोय आपण ती बाजाराभिमुख असतील, म्हणजे जी मागणी आणि पुरवठा असेल त्या तत्वाला धरून असतील, आणि जे मागणी आणि पुरवठ्याचा जो समतोल असेल तो बाजारात आपोआप उपभोक्ता आणि उत्पादक हे दोन घटक आणतील, त्यात सरकारचा हस्तक्षेप नको. ओके, तिसरी जी गोष्ट आहे समाजवादी अर्थव्यवस्थेपासून दूर, म्हणजे जी मालकी हक्क असेल नैसर्गिक साधन संपत्तीवर, संसाधनांवरती जो मालकी हक्क असेल तो सरकारचा नसेल तर व्यक्तींचा असेल, कंपन्यांचा असेल, उद्योगांचा असेल, उद्योगपतींचा असेल. ओके, तर त्याला आपण
एक समाजवादी अर्थव्यवस्थेपासून दूर जाणे म्हणतो, किंवा नियोजन अर्थव्यवस्थेपासून दूर जाणे. नियोजन अर्थव्यवस्था म्हणजे काय? जिथं आपण गोष्टींची प्लॅनिंग करतो. ओके, सरकार प्लॅनिंग करायचं की हे झालं पाहिजे, हे झालं नाही पाहिजे, या वस्तूचं उत्पादन एवढं झालं पाहिजे, या वस्तूचं उत्पादन एवढं झालं नाही पाहिजे. तर अशा गोष्टींपासून दूर जाणे म्हणजेच काय, की कोणत्या गोष्टीचं उत्पादन झालं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचं उत्पादन झालं नाही पाहिजे हे ठरवणारं सरकार, हे सरकारने ठरवू नये. तर ही गोष्ट कोणी ठरवली पाहिजे? ही गोष्ट ठरवली पाहिजे बाजाराने. ही गोष्ट बाजार नियमानुसार ठरवली गेली पाहिजे. तर अशा अर्थव्यवस्थेकडे जाणे जिथं बाजार नियमांना महत्व आहे, बाजार नियमांकडे आपण लक्ष देतो, बाजार नियमांना आपण पाळतो. ओके, अशा अर्थव्यवस्थेला आपण एक उदारीकरण झालेली अर्थव्यवस्था म्हणतो. ओके, लिबरलाइज्ड इकॉनॉमी म्हणतो. त्यानंतर आपण बघितलं खाजगीकरण. ओके, खाजगीकरणामध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या. एक डिनॅशनलायझेशन, दुसरं डिसइन्व्हेस्टमेंट, तिसरं प्रायव्हेटायझेशन. मित्रांनो लक्षात घ्या, हे तिन्ही प्रायव्हेटायझेशनचेच प्रकार आहेत. ओके, तिघांना तुम्ही प्रायव्हेटायझेशनच म्हणता, पण थोडंसं त्यात काय थोडा फरक आहे. डिनॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण ज्या गोष्टीचं झालेलं असतं त्याला रिव्हर्स करणे, त्याला उलट करणे. म्हणजे काय? अराष्ट्रीयकरण तुम्ही म्हणू शकता, किंवा राष्ट्रीयकरण ज्याचं झालं त्याला एक 100% खाजगीकरण म्हणू शकता. ओके, 100% मालकी हक्क जो त्या उद्योगांमध्ये असतो तो कोणाचा असतो? एक जी म्हणजे खाजगी लोक असतात, खाजगी उद्योग असतात त्यांचा असतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? डिनॅशनलायझेशन. ओके, डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक. म्हणजे जर आपली गुंतवणूक, आपली म्हणजे सरकारची जर गुंतवणूक असेल एखाद्या उद्योगामध्ये, ओके, एखाद्या उपक्रमामध्ये, तर ती गुंतवणूक 100% पेक्षा कमी करण्याला आपण काय म्हणतो? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि अशी गुंतवणूक जर 100% पेक्षा कमी असेल आणि कमी होत 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 जर 49 म्हणजे 50% पेक्षा कमी 49% वगैरे झाली असेल आणि 51% जर खाजगी उद्योगाची झाली असेल किंवा खाजगी व्यक्तींची झाली असेल तर त्याला आपण म्हणतो प्रायव्हेटायझेशन. तर प्रायव्हेटायझेशन ह्या तिन्ही संकल्पना, ह्या तिन्ही संज्ञा आहे प्रायव्हेटायझेशन साठीच वापरतात. फक्त फरक काय? फरक एवढाच आहे की डिनॅशनलायझेशन म्हणजे 100% प्रायव्हेटायझेशन होते, डिसइन्व्हेस्टमेंट मध्ये थोडंसं प्रायव्हेटायझेशन होते, म्हणजे काय 100% पेक्षा मालकी हक्क कमी असतो. आणि प्रायव्हेटायझेशन मध्ये 51% मालकी हक्क हा ह्याच्याकडे असतो, खाजगी क्षेत्राकडे असतो. ओके, तर सरकार नाही, खाजगी क्षेत्राकडे असतो. ओके, तर याची उदाहरणं काय? त्या दिवशी मी उदाहरणं थोडं द्यायचं राहून गेलं. ओके, आता डिनॅशनलायझेशनचं एक सगळ्यात महत्वाचं आणि रिसेंट एक्झाम्पल म्हणजे एअर इंडिया. एअर इंडियाला काय झालं? आपण प्रायव्हेटाईज करून टाकले. 100% मालकी हक्क हा आता टाटांकडे आहे. ओके, टाटांकडे गेलाय 100%. त्यात 1% सरकारचा मालकी हक्क नाही किंवा सरकारची भागदेही नाही त्याच्यात. ओके, सरकार आता 1% भागधारक राहिलेला नाही. 100% ही जी एअर इंडिया आहे ती कोणाकडे गेली? टाटांकडे गेली. ओके, तर हे उदाहरण डिनॅशनलायझेशन. आणि डिसइन्व्हेस्टमेंटचं उदाहरण आहे मित्रांनो. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक. डिसइन्व्हेस्टमेंटचे 2 उदाहरण आहेत. एक सध्या ज्याची चर्चा सुरू आहे. ओके, थोडासा असं म्हणतात की जसं सरकारला अपेक्षा होती, ओके, तसं काही हे सरकारला तर जेवढे हवे तेवढे पैसे जवळजवळ मिळालेत. ओके, सरकारला म्हणजे सरकारची अपेक्षा भंग झाली नाही, पण जे गुंतवणूकदार होते त्यांची मात्र अपेक्षा भंग बऱ्याच प्रमाणात झाली. आणि वरच्यावर ह्याची जे बाजार मूल्य आहे ते पण कमी होते. ते म्हणजे LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, तर LIC मधून सरकारने काय केले? 3.5% मालकी हक्क हा खाजगी केलाय. 3.5. लक्षात घ्या, पूर्वी ते 5% प्लॅन होता. म्हणजे 5% भांडवल जे आहे ते विकायचं होतं, त्याला प्रायव्हेटाईज करायचं होतं. पण नंतर सरकारने थोडंसं 1.5% अजून कमी केला, म्हणजे 1.5% स्वतःकडेच ठेवला. 3.5%. ओके, सरकारने काय केलं? खाजगी केलं. म्हणजे ते शेअर जे असतात, भांडवल जे असते ते लोकांना विकलं. ओके, तर लोकांकडे जेव्हा हे शेअर्स गेले तर त्याची किंमत जशी लोकांना हवी होती, जशी सरकारने अपेक्षा केली होती की
तशी ते झाली नाही, बाजाराने तेवढा चांगला त्याला रिस्पॉन्स दिला नाही. ओके, ते ठीक आहे, ते आपण नंतर कधीतरी डिटेलमध्ये डिस्कस करू, तुम्हाला कदाचित इंटरव्ह्यू मध्ये ते कामाला पडेल. पण आपल्याला ह्या संदर्भामध्ये कोणतं महत्वाचं आहे गोष्ट, की सरकारने 96.5 जे स्टेक्स असतात, जे भाग भांडवल असतं, ते आपल्याकडे ठेवले आणि 3.5% काय केले, लोकांना विकले, म्हणजे खाजगी केले. तर इथं बघा 100% पेक्षा कमी आहे, तर हे काय झालं, डिसइन्व्हेस्टमेंट झालं. काय झालं, डिसइन्व्हेस्टमेंट. ओके, कोल इंडियाचं हे जुनं उदाहरण आहे. कोल इंडियामध्ये सरकारचा हस्तक्षेप किती आहे, सध्या सरकारचं जे भाग भांडवल किती आहे, 66.13%, म्हणजे 66.13%. तर हे उदाहरण आहे डिसइन्व्हेस्टमेंटचे आणि डिनॅशनलायझेशन. ओके, तर लक्षात द्या, डिनॅशनलायझेशनचं एक रिसेंट एक्झाम्पल म्हणजे एअर इंडिया. ओके, रिसेंट एक्झाम्पल म्हणजे एअर इंडिया. आणि डिसइन्व्हेस्टमेंटचं रिसेंट एक्झाम्पल म्हणजे LIC. 96.5% जे 96.5% जो मालकी हक्क असतो भांडवलामध्ये, तो आत्ताही सरकारकडेच आहे. फक्त 3.5% खाजगी लोकांना खाजगी करण्यात आला. ओके, लोकांना तो विकण्यात आला. जेव्हा लोकांना विकण्यात येतात, इनिशियल पब्लिक ऑफर ज्याला म्हणतो IPO, तेव्हा त्याला आपण खाजगी झालं असं म्हणतो. ओके, जेव्हा सरकारकडे असते तेव्हा ते सार्वजनिक झालं असं म्हणतो. ओके, कोल इंडियामध्ये 66.13% भागीदारी आहे सरकारची. ओके, तर त्यामुळं कोल इंडियाचं उदाहरण काय डिसइन्व्हेस्टमेंट मध्ये. तर हे झालं डिनॅशनलायझेशनचं एक्झाम्पल आणि हे झालं डिसइन्व्हेस्टमेंटचं एक्झाम्पल. ओके, तर ह्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. आता आपण जाऊया आणखी एका खाजगीकरणामध्ये नेमकं काय काय, मग आपण काय काय त्याची वैशिष्ट्य काय आहे, तर खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणारी, त्याचा अर्थ काय, खाजगीकरणाचा अर्थ काय, खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणारी अर्थव्यवस्था आणि धोरण निर्माण करते. ओके, खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणारी अर्थव्यवस्था. तर जे अर्थव्यवस्था असेल तिथं सरकारचा हस्तक्षेप कमी असेल आणि खाजगी लोकांचा, खाजगी क्षेत्राचा हस्तक्षेप आणि जे पार्टिसिपेशन असेल, सहभाग असेल, तो जास्त असेल. ओके, आणि जी धोरणं बनवली जातील, सरकार जेव्हा धोरण बनवली त्याच्यात स्वतःचा हस्तक्षेप ठेवणार नाही. ओके, त्याच्यात खाजगी क्षेत्रालाच प्रोत्साहन देणारच धोरण बनवलं जाईल. ओके, मग खाजगीकरणाचा अर्थ नेमका काय होता, भारताच्या जर संदर्भामध्ये बघायला गेलं तर त्याचा अर्थ होता परवाना पद्धत रद्द करणे. परवाना पद्धत म्हणजे काय, ते प्रत्येक गोष्टीसाठी परवानाची गरज असायची, परवानगीची गरज असायची, परमिशनची गरज, लायसन्सची गरज असायची. ओके, तर तुम्हाला एखादी गोष्ट हाती घ्यायची आहे तर तुम्ही सरकारकडे जाणार, लायसन्स घेणार असं. तर ती परवाना पद्धत रद्द झाली, त्यालाच आपण प्रायव्हेटायझेशन म्हणतो. ओके, उद्योगाचं आरक्षण नको. काही म्हणजे बऱ्याच प्रमाणात उद्योग हे सरकारकडे आरक्षित होते, म्हणजे त्या गोष्टींचं जे उत्पादन असेल त्या गोष्टींचं उत्पादन कोण करेल, सरकारच करेल. इतर खाजगी क्षेत्राला त्याची परवानगी नव्हती. तर हे आरक्षण रद्द करण्यात आलं, म्हणजेच खाजगीकरण झालं. भारताच्या संदर्भात हा अर्थ आहे खाजगीकरणाचा. ओके, अनुदानामध्ये कपात करण्यात आली आणि परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. हे झालं भारताच्या बाबतीत खाजगीकरणाचा अर्थ. ओके, त्यामुळेच आपण असं वाक्य वापरलं होतं, लिबरलायझेशन इज डिरेक्शन अँड प्रायव्हेटायझेशन इज अ पाथ. म्हणजे लिबरलायझेशन काय, आपल्याला दिशा देते, तुम्ही कुणीकडे जायला पाहिजे. ओके, नेमकं कसं जायला पाहिजे, काय करून जायला पाहिजे. ओके, म्हणजे असं आहे की तुम्ही एखाद्या नवीन गावात गेलात आणि एखाद्या व्यक्तीला विचारलं की ही जागा कुठं आहे, समजा बार्टीचं ऑफिस कुठे आहे. ओके, तर तुम्हाला कोणीतरी सांगते, दिशा सांगते, ह्या दिशेला बार्टीचं ऑफिस आहे. ते झालं लिबरलायझेशन. ओके, ह्या दिशेला तुम्ही जा म्हणजे बार्टीचं ऑफिस मिळेल. प्रायव्हेटायझेशन म्हणजे तुम्ही कसं जाणार, ऍक्च्युअल तिथवर तुम्ही कसं जाणार. मग तुम्ही ऑटोने जाल कदाचित, किंवा कॅबने जाल, किंवा पायी जाल, किंवा तुम्ही रेल्वेने जाल, कसं तरी जाल. ओके, बसने जाल. तर हे झालं मार्ग. तसं लिबरलायझेशन काय देते, उदारीकरण काय देते, आपल्याला एक दिशा देते की तुम्ही काय केलं पाहिजे. ओके, आणि ऍक्च्युअली कसं केलं पाहिजे हे कशातून कळते, आपलं प्रायव्हेटायझेशन मधून कळते. आणि मित्रांनो, हे झाल्यानंतर ओके, आपली अर्थव्यवस्था उदार झाल्यानंतर, आपली अर्थव्यवस्था जेव्हा खाजगी झाल्यानंतर ह्याचं एक फळ आपल्याला मिळते, एक प्रकारचा त्याचा रिझल्ट मिळतो. त्या रिझल्टला आपण म्हणतो जागतिकीकरण. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा
तुमची अर्थव्यवस्था तुमच्या अर्थव्यवस्था उदारीकरण करता, म्हणजे बऱ्याच गोष्टींचं जे प्रतिबंध असतो, बऱ्याच गोष्टींवरती जे निर्बंध असतात ते तुम्ही काढून टाकता. आणि ते करण्यासाठी काय करता तुम्ही, डी लायसन्सिंग करता, म्हणजे परवाना पद्धती रद्द करता, डी रिझर्वेशन करता, म्हणजे ज्या गोष्टी आरक्षित होत्या सरकारसाठी, जे उद्योग सरकारसाठी आरक्षित होते ते उद्योग तुम्ही कमी करता. ओके, हे सगळं करताना तुम्हाला मग गरज काय भासते? आता हे सगळं केलं तर खाजगी क्षेत्र काय होईल? भारतात असं समजा, भारताच्या केसमध्ये बघू आपण, भारताचं जे खाजगी क्षेत्रातली जी लोक असतील, जे उद्योग असतील, ते जास्तीत जास्त सहभाग नोंदवायचा प्रयत्न करतील. पण बऱ्याच प्रमाणात काय होईल, सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजेत त्या भारतातच असतील असं असं होत नाही. ओके, लक्षात घ्या. आपण हे कम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेज आणि ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये बघितलं होतं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, की तुमचा देश तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं उत्पादन करेल असं कधीच होत नाही. तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्याच गोष्टी तुमच्याच देशात भेटतील असा एकही देश पृथ्वी तलावरती नाही. मी ऑलरेडी बोललो तुम्हाला. ओके, आणि ही रियालिटी आहे. मी बोललो म्हणून खरं नाही, तर ही रियालिटी आहे. तर लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन, उदारीकरण आणि खाजगीकरण झाल्यानंतर आपोआपच ओके आपल्याला गरज पडायला लागते, जेव्हा आपल्याला हे कळते, ओके, कळून चुकते कदाचित, की सगळं जे भांडवल, ओके, जे खाजगी क्षेत्र बाजारामध्ये आणायचा प्रयत्न करते ते भांडवल कदाचित खाजगी क्षेत्राकडे नाही, भारतातल्या खाजगी क्षेत्राकडे नाही. तर मग असं जर हे भांडवल जर नसेल तर आपण कुठून भांडवल आणायला पाहिजे? तर ते भारताच्या बाहेर जावं लागेल आपल्याला भांडवल आणण्यासाठी. काय करावं लागेल? हे भांडवल आणण्यासाठी भारताच्या बाहेर जावं लागेल. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी मोबाईलची कंपनी, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, ओके, मोबाईल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, मोबाईलचं उत्पादन करण्यासाठी तुम्हाला भारतात कंपनी टाकायची. ओके, अशी कल्पना करा की आत्ताच आपण आपली अर्थव्यवस्था थोडीशी लिबरल करून टाकली, म्हणजे उदारीकरण केलं आपण आणि खाजगी पण करून टाकली, खाजगीकरण केलं. ओके, तर आता तुम्ही ठरवलं, तुमच्यामध्ये एक उद्योजक आहे, ओके, तुम्ही ठरवलं की आता मला आता मोबाईलचा प्लांट टाकायचा, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा, मोबाईलचं उत्पादन आता भारतात करायचंय, तुम्ही सुरू केलं. मग जेव्हा मोबाईलचं उत्पादन तुम्ही सुरू करायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे माझ्याकडे तर ही गोष्ट नाही, माझ्याकडे कदाचित चिप्स नसतील, ओके, ज्या मोबाईलमध्ये छोटे छोटे जे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहेत, ट्रान्झिस्टर्स वगैरे, ओके, हे नसेल, त्याच्यातले रेजिस्टर्स नसतील, त्याच्यातले डायोड्स नसतील, त्याच्यातलं स्क्रीन नसेल, ओके, जो टच पॅड आहे तो कदाचित तुमच्या देशामध्ये नसेल, किंवा त्या उद्योगासाठी लागणारे जो पैसा आहे, भांडवलात म्हणजे पैशारूपी जो भांडवल आहे, कदाचित तो तुमच्याकडे नसेल. मग तेव्हा तुम्हाला काय रिअलाइज होईल की फक्त उदारीकरण आणि खाजगी करून नाही चालत, तर तुम्हाला ह्या गोष्टींचं जर खरंच फळ घ्यायचं असेल, खरंच जर याची निष्पत्ती ओके जर करायची असेल, फलश्रुती ज्याला म्हणतो आपण, जर तुम्हाला ह्याच्यातनं याचा खराच लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? जागतिकीकरण करावं लागेल. म्हणजे जर एखादी गोष्ट तुमच्या देशात नसेल तर ती तुम्हाला बाहेरून मागवावी लागेल. मग मोबाईल मधल्या चिप्स असतील, सेमी कंडक्टर असतील, रेजिस्टर असतील, त्याचा तो स्क्रीन टच पॅड असेल, ओके, त्याच्यातले वेगवेगळे जे 4G 3G चे ज्या गोष्टी असतील, ओके, तुम्हाला तुम्हाला कदाचित माहित असेल की 5G आपल्याकडे, जे 5G साठी लागणारे जे पायाभूत सुविधा आहेत, ओके, पायाभूत जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे नाही. ओके, आणि बऱ्याच खूप कमी कंपन्या आहेत ज्यांच्याकडे हे पायाभूत तंत्रज्ञान आहे. मध्यंतरी जिओ या कंपनी, जिओच म्हणून नाही, बऱ्याच एअरटेल असो, जिओ असो, वोडाफोन आयडिया असो, या कंपनींनी ठरवलं होतं की आपणच 5G साठी लागणारे जे पायाभूत तंत्रज्ञान आहे, ओके, ते आपण इथंच बनवूया. पण सध्या आपल्याकडे ते तंत्रज्ञान नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक चायनीज कंपनी आहे, ओके, व्हावे म्हणून, याचा उच्चार व्हावे होतो. बऱ्याचदा आपण हवाई असा उच्चार करायचा प्रयत्न करतो का, म्हणजे मी पण अगोदर असाच उच्चार करायचो, पण नंतर कळालं मला की त्याचा उच्चार व्हावे असा होतो. ओके, तर 5G जे 5th जनरेशन, ओके, 5वी जनरेशन, 5वी पिढी जी मोबाईलची आहे, मोबाईल नेटवर्कची, ओके, त्याच्यासाठी जे पायाभूत तंत्रज्ञान लागते मित्रांनो, ते बनवणारी एक जगातली सगळ्यात मोठ्या कंपनीपैकी एक कंपनी म्हणजे व्हावे. आता ही कंपनी आहे चायनीज कंपनी, ओके, चायनामधून येणारा सगळाच माल खराब असतो असं एक गैरसमज आहे. ओके, खूप मोठी कंपनी आहे, खूप चांगलं पायाभूत सुविधा देणारी कंपनी आहे.
पण कारण ती चायनीज कंपनी आहे आणि चायनावरती मध्यंतरी बरेच आरोप लागले होते की माहिती दुसऱ्या देशात माहिती चोरून आपल्या देशात त्या माहितीचा उपयोग करून त्या माहितीचा अनालिसिस करून ओके वस्तू आणि सेवा बनवते चायना. ओके त्यामुळं बऱ्याच देशांनी एस्पेशली युरोपियन कंट्रीज ओके युरोपियन देशांनी काय केलं की ह्या कंपनीवरती बंदी आणली. ओके त्या देशातनं या कंपनीला हद्दपार करून टाकलं त्यांनी. तर जगातल्या काही कंपन्यांपैकी एक आहे व्हावे कंपनी जी 5G पायाभूत तंत्रज्ञान बनवते. 5G साठी पायाभूत तंत्रज्ञान बनवते. तर मित्रांनो तुम्ही जर ठरवलं की नाही मला आता माझ्या देशात हे असं गृहीत धरून की आताच आपल्या देशात उदारीकरण झालं आणि खाजगीकरण झालं आणि तुम्हाला वाटतंय की उदारीकरण खाजगीकरण झाल्यानंतर सगळंच झालं. ओके आता कशाची गरज नाही, आता तुम्ही सगळंच कराल. ओके सगळ्याच गोष्टींचं उत्पादन इथं कराल, तर असं तुम्ही करू शकत नाही. ह्या गोष्टीची खरा जर लाभ घ्यायचा असेल उदारीकरण आणि खाजगीकरणाचा, तर तुम्हाला तुमच्या अर्थव्यवस्थेला वैश्विक करावं लागेल, ग्लोबलाइज करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचे आयात करावं लागेल, बऱ्याच वस्तू आणि सेवांचे आयात करावे लागेल, निर्यात पण करावे लागेल कदाचित. ओके निर्यात आणि आयात हे जागतिकीकरणाचे खूप महत्वाचे घटक आहे, लक्षात घ्या. तर जागतिकीकरण म्हणजे काय मग? ओके तर OECD नावाच्या संघटनेने 38 देशांचं हे संघटन आहे. ओके याच्याबद्दल नंतर जर आलं तर बघूया. आपल्या सिलेबसमध्ये ह्या संघटनेचं नाव नाही म्हणून मी कव्हर केलं नाही. ओके तुम्हाला जर वाटत असेल की मी इतर काही संघटना आहेत त्यांच्याविषयी देखील बोलावं, तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करा. जर सिलेबसमध्ये अशा संघटनेची नावं दिली नाही ज्या संघटना महत्वाच्या आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला मेसेज करा. काल परवा 1-2 विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला होता, सर ह्या संघटनेबद्दल देखील तुम्ही कव्हर करा. जर लेक्चरमध्ये कव्हर झालं नाही तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन त्याचा. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की बाकीच्या संघटनेबद्दल मी बोलावं तर तुम्ही मला बिनधास्तपणे मेसेज किंवा व्हॉट्सअप टेक्स्ट वगैरे करू शकता. ओके कॉल करून पण सांगू शकता. तर OECD एक असंच एक संघटन आहे, मराठी त्याला आर्थिक सहयोग आणि विकास संघटना म्हणजे काय, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. ओके ऑर्गनायझेशन फॉर असेल, ऑफ नाही फॉर आहे. ओके ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक सहयोग आणि विकास संघटना. ओके एक गट आहे. ओके काही देशांचा जसं G3, G4, G8 असे जे गट असतात. ओके तसंच गट आहे. ओके तर ह्या गटाने खूप चांगल्या प्रकारे पण थोडस व्यवसायाच्या दृष्टीने बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू एक संकल्पना दिली, म्हणजे एक संज्ञा दिली, आपल्याला एक डेफिनेशन दिलेलं आहे. ओके त्याचा अर्थ दिलेला आहे कशाचा, जागतिकीकरणाचा. ओके तर ह्या संघटनेने आपल्याला एक अर्थ दिलेला आहे जागतिकीकरणाचा. अर्थ काय, लाभासाठी उत्पत्ती देशाबाहेर, म्हणजे एखादी गोष्टीची उत्पत्ती काय भारतात होत असेल तर आपल्याला जर अधिक लाभ घ्यायचा असेल तर उत्पत्ती देशाबाहेर कुठेही जेव्हा गुंतवणूक केली जाते, म्हणजे समजा एखाद्या गोष्टीची उत्पत्ती भारतात होत असेल, समजा उत्पत्ती त्याची भारतात होत असेल तर आपल्याला अधिकाधिक त्या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल तर त्या गोष्टीची गुंतवणूक ओके इतर देशात देखील करणे. ओके लाभासाठी उत्पत्ती देशाबाहेर कुठेही जेव्हा गुंतवणूक केली जाते, मी याचं मराठी ट्रान्सलेशन केले मित्रांनो, खरं तुम्हाला फ्रँकली सांगतो, ही गोष्ट ओईसीडीची डेफिनेशन तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. ओके बऱ्याच मला तरी भेटली नाही, तुम्हाला भेटली तर मला नक्की दाखवा. ह्या संघटनेने एक चांगली डेफिनेशन दिलेली आहे, चांगली व्याख्या दिलेली आहे त्याची. एनी क्रॉस बॉर्डर इन्व्हेस्टमेंट आउटसाइड इट्स कंट्री ऑफ ओरिजिन फॉर इट्स बेनिफिट. ओके तर एखाद्या देशाच्या लाभासाठी तर त्या देशाबाहेर जेव्हा गुंतवणूक केली जाते, ओके आपण आपल्या देशाच्या लाभासाठी जेव्हा आपण इतर देशात गुंतवणूक करतो किंवा इतर देश जेव्हा त्यांच्या लाभासाठी आपल्या देशात गुंतवणूक करते, साहजिक आहे गुंतवणुकीतून तुम्हाला काहीतरी लाभ मिळतो म्हणून गुंतवणूक करता. गुंतवणुकीमधून जर तुम्हाला नुकसान झालं तर तुम्ही कधी गुंतवणूक केलीच नसते. ओके कॉमन सेन्स आहे, इट्स कॉमन सेन्स. तर भारताला जर अधिक लाभ घ्यायचा असेल एखाद्या गोष्टीचा तर आपण काय करतो, भारताबाहेर गुंतवणूक करतो. ओके भारताबाहेर गुंतवणूक करतो आणि त्या गुंतवणुकीला आपण काय म्हणलं, ती अशी जर गुंतवणूक झाली तर त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण. ह्या प्रक्रियेला ओके ही जी गुंतवणूक आहे जी भारतापुरती मर्यादित नाही तर ती बाहेर पण आपण येईल, ह्या
एकूण या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, जागतिकीकरण म्हणतो. ओके. जनरली इकॉनॉमिक इंटिग्रेशन अमंग नेशन्स. हा, हे काय आर्थिक एकीकरण आहे. हे काय आर्थिक एकीकरण म्हणजे इकॉनॉमिक इंटिग्रेशन. फक्त तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित नाही, तर तुम्ही दुसऱ्या देशासोबत देखील एकी करताय. त्याचा अर्थ सरळ अर्थ आर्थिक एकी करताय. ओके. आर्थिक एकीकरण म्हणजे काय, तुम्ही तुमचा जो आर्थिक लाभासाठी ज्या गोष्टी करताय ते तुमच्या देशापुरतं मर्यादित ठेवत नाहीत, गुंतवणुकीपासून ते त्याच्या लाभापर्यंत. तर तुम्ही काय करताय, इतर देशांसोबत देखील तुम्ही हातमिळवणी करताय, इतर देशांसोबत देखील तुम्ही जाताय. ओके. इतर देशांना देखील तुम्ही सहकार्य करताय, सहयोग करताय. त्याचा अर्थ असा होतो. WTO ने देखील जागतिक व्यापार संघटने देखील एक चांगली व्याख्या दिलेली आहे त्याची, तर ती आपण बघूया. अ शिफ्ट फ्रॉम अ वर्ल्ड ऑफ डिस्टिंक्ट नॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेकडून वैश्विक अर्थव्यवस्थेकडे जो कल असतो, शिफ्ट होतोय आपण. कसं, डिस्टिंक्ट नॅशनल इकॉनॉमी, आपलं जे एक ठळक आपली एक अर्थव्यवस्था आहे. ओके. आपली एक ओळख आहे, भारतीय अर्थव्यवस्था म्हणून जी ओळख आहे. ओके. त्या ओळखीपासून, त्या वैशिष्ट्यापासून आपण थोडं दूर जातोय आणि आपण स्वतःला एक वैश्विक अर्थव्यवस्था, ओके, आपण दुसऱ्याशी एकी करून एक वैश्विक अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न करतो. काय करतोय आपण, एकी करून एक वैश्विक अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपण काय म्हणलं, त्याला आपण म्हणलं जागतिकीकरण. त्याला आपण काय म्हणलं, जागतिकीकरण. तर ह्यामध्ये काय करतो आपण, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेकडून, आपली जी अर्थव्यवस्था ती राष्ट्रीय आहे, समजा देशापुरती मर्यादित, तर त्या संज्ञेकडून आपण काय, त्या संकल्पनेकडून आपण पासून दूर जातो आणि आपण वैश्विक बनतो. आपण वैश्विक अर्थव्यवस्थेकडे आपला कल वाढतो. वित्तीय भांडवलाचे आंतरराष्ट्रीयकरण. ओके. आंतरराष्ट्रीयकरण, सॉरी. वित्तीय भांडवल जे आहे, फायनान्शियल कॅपिटल जो आहे, ओके, म्हणजे आपल्या देशात कदाचित आपल्या देशाच्या लोकांची एक मानसिकता असेल की सेव्हिंग जास्त असेल. ओके. जी सेव्हिंग होते, ओके, बचत, पैशाची जी बचत होते कदाचित आपली जास्त होत असेल, आणि आपली बचत एवढी होते पैशाची, आपण इतरांना ते पैसे उधारी देतो. ओके. इतर लोक जेव्हा उसनवारी करायचं ठरवतात, ते कदाचित आपल्याकडे येऊन आपल्याकडून पैसे घेऊ शकतात, कारण आपल्याकडे तेवढा पैसा आहे, तेवढी आपली बचत आहे, तेवढी आपली काय बचत आहे. तर आपल्याकडे बचत असेल तर आपलं ते वित्तीय भांडवल म्हणून कदाचित आपण दुसऱ्याला देत असू. ओके. तर त्या वित्तीय भांडवलाचं फक्त आपल्या देशापुरतं ते वित्तीय भांडवल राहत नाही, तर ते काय, त्याचं आंतरराष्ट्रीयकरण होतं. इंटरनॅशनलायझेशन, त्याला काय म्हणतात, इंटरनॅशनलायझेशन. लुक ॲट दिस, लेट मी इरेज एव्हरीथिंग एल्स. हे बाकीचं पुसून टाकतो. हा, इथं बघा, इंटरनॅशनलाइज करणं म्हणजे काय, आंतरराष्ट्रीयकरण करणं. नॅशनलाइज म्हणजे जसं राष्ट्रीयकरण असतं, तसं आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे फक्त तुमच्याकडे जे बचती आहे त्या बचतीचा उपयोग, ओके, वित्तीय भांडवल म्हणून कदाचित दुसऱ्या देशाला होत असेल. ओके. जसं की आपल्या देशात तुम्हाला माहित असेल, काल परवाच आपल्या रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णव साहेबांनी दुर्दैवानं आपलं जे टार्गेट आहे, बुलेट ट्रेनचं टार्गेट, हे 2026 पर्यंत पुढे ढकलले. म्हणजे 2026 पर्यंत आपल्याला बुलेट ट्रेन मध्ये प्रवास करता येणार नाही. त्याची काय आतापर्यंत शाश्वती नाही की ते 2025-26 पर्यंत येईल. तर हे अश्विनी वैष्णव साहेबांनी टार्गेट दिलं की 2026 पर्यंत बुलेट ट्रेन येऊ शकते. टार्गेट भरपूरदा बदललं गेलं, काही कारणास्तव बदललं. पण आपल्याला महत्वाचं काय, तर ह्या बुलेट ट्रेनसाठी जे वित्तीय भांडवल आहे आपल्याला कोणी दिले, जपानने दिले. ओके. कोणी दिले, जपानने दिले. कारण जपान हा मुळातच विकसित देश आहे. पहिली गोष्ट, जपानकडे जे उत्पन्न निर्माण होते, जपान ह्या देशात जेव्हा उत्पन्न निर्माण होते, तिथं बचतीचं प्रमाण भरपूर झालेलं आहे. तिथल्या लोकांची बचत भरपूर झालेली, पण त्यांना गुंतवणुकीसाठी तिथं मार्ग नाहीत सध्या. ओके. एक मिनिट. तर मित्रांनो, जपान देशामध्ये काय चाललंय नेमकं, पायाभूत सुविधा सगळ्या झाल्यात, उत्पन्न पण आहे, पण जे उत्पन्न होतंय त्याच्यातली बचत होते, त्याला गुंतवणुकीसाठी मार्गच उरले नाहीत. मग काय करणार, एवढी बचत टाकणार कुठं, तर ते इतर देशांना, जसं की भारताला अतिशय कमी दरात, म्हणजे ज्याला आपण सॉफ्ट लोन म्हणतो, तुम्हाला आठवत असेल सॉफ्ट विंडो असा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पण चालवते. सॉफ्टचा अर्थ काय इथं होतो, कमी व्याज दरात. सॉफ्टचा अर्थ काय होतो ह्या ठिकाणी, कमी व्याज दरात.
तर जपान काय करतो, इतर देशांना विकसनशील आणि अविकसित देशांना काय करतो, कमी व्याजामध्ये कर्ज देतो. आपणही एक त्याचे हे आहोत, म्हणजे आपण ही बेनिफिशरी आहोत, आपणही लाभधारक आहोत. ओके, आपल्यालाही लाभ भेटलेला आहे. तर मित्रांनो, वैश्वीकरणाचा अर्थ काय, की राष्ट्रीय अर्थव्यवस्थेकडून वैश्विक अर्थव्यवस्थेकडे आपण चाललोय. वित्तीय भांडवलाचं देखील आपण काय केलं, आंतरराष्ट्रीयकरण केलं. आपल्याकडे जर वित्तीय भांडवलाचं, जसं की जपानकडे वित्त भांडवल आहे, जपानने काय केलं, त्याचं आंतरराष्ट्रीयकरण, म्हणजे फक्त त्यांच्या देशात नाही तर इतर देशांना देखील त्यांच्या भांडवलाचा उपयोग झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, त्यामुळे ते दुसऱ्यांना वित्तीय भांडवल देऊ लागले. सहज आणि त्वरित उपलब्धता, म्हणजे हे जे वित्तीय भांडवल आहे त्याचं आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय, की त्याची सहज, ओके, इझी, सहज म्हणजे काय, इझी आणि त्वरित आणि इन्स्टंट, ओके, उपलब्धता देखील झाली पाहिजे. म्हणजे आपल्या देशाला जर भांडवलाची, वित्तीय भांडवलाची गरज असेल तर सहज आणि त्वरित आपल्याला ते इतर देशाकडनं भेटलं पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करणे, अशी अर्थव्यवस्था निर्माण करणे, त्याला जागतिकीकरण म्हणतात. त्याला जागतिकीकरण म्हणतात. ओके, तर जागतिकीकरण काय, एक मुळात म्हणजे आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन बघितलं, उदारीकरण आणि खाजगीकरण, त्याची एक फलश्रुती आहे, त्याचे एक प्रकारची फल निष्पत्ती आहे. ओके, की आपल्याला त्याचे जे बेनिफिट, जर मॅक्झिमम बेनिफिट घ्यायचे आहेत, त्याचा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे आपली अर्थव्यवस्था आपल्याला ओपन करावी, खुली करावी लागेल. ओके, मुक्त करावी लागेल. ओके, खुली करावी लागेल, जेणेकरून बाहेरचे देश देखील इथं गुंतवणूक करतील, आपण देखील बाहेरच्या देशात गुंतवणूक करू, आणि ही जी गुंतवणूक असेल सहज आणि त्वरित वित्तीय भांडवलाची उपलब्धता, ह्या गुंतवणुकीमुळे आपल्याला सहज आणि त्वरित उपलब्धता होईल. कशाची, तर वित्तीय भांडवलाची. म्हणजेच काय, तर वित्तीय भांडवलाचं आपण काय करतोय, आंतरराष्ट्रीयकरण करतोय. वित्तीय भांडवलाचं काय करतो आपण, आंतरराष्ट्रीयकरण करतोय. ओके, तर ह्यालाच आपण काय म्हणलं, जागतिकीकरण. त्याला काय म्हणलं आपण, जागतिकीकरण. तर 2-3 ज्या अर्थ आहेत तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. ओईसीडीने काय, ओईसीडीचं म्हणणं काय होतं, ते एकदम थोडस उद्योगाच्या दृष्टीने होतं, लाभासाठी उत्पत्ती देशाबाहेर कुठेही गुंतवणूक केली जाते. ओके, बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन होती, यांची व्याख्या थोडीशी व्यवहार, जे उद्योगाच्या दृष्टीने होती. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची जी व्याख्या आहे, ओके, जागतिक व्यापार संघटनेने जी व्याख्या दिली ती थोडीशी अधिक चांगली आहे. ओके, तिचे जे व्याप्ती आहे ती जास्त आहे. ओके, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेकडून वैश्विक अर्थव्यवस्थेकडे जाणे, त्यामध्ये वित्तीय भांडवलाचे आंतरराष्ट्रीयकरण करणे आणि त्या भांडवलाचं जी उपलब्धता आहे ती सहज आणि त्वरित झाली पाहिजे, ह्यासाठी प्रयत्न करणे, ह्यासाठी अर्थव्यवस्था खुली करणे, त्याला आपण काय म्हणतो, जागतिकीकरण म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. ओके, ग्लोबलायझेशन म्हणतो. तर मित्रांनो, हे 3, तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं जास्तीत जास्त उदाहरणं येतील आपल्याकडे. ओके, हा चॅप्टर आहे ना मित्रांनो, हा जनरल चॅप्टर आहे, म्हणजे आपल्याला फक्त त्या संकल्पना काय आहेत हे माहिती करून घ्यायची. नंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता जसं की आता ह्यामध्ये तुम्ही पुढे तुम्हाला लक्षात येईल, बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय ताळेबंद जो अहवाल असतो, त्यामध्ये करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी म्हणजे चालू खातं, जे चालू खात्याला आपण परिवर्तनीयता जी असते त्याची. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला पुढे येणार आहेत, पण हे टॉपिक डेडिकेटेड टॉपिक असणार आहे नंतरच्या चॅप्टर, म्हणजे जसं की इंटरनॅशनल कॅपिटल नावाचा आणखी एकदा चॅप्टर आपल्याला बघ, जसं आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या पहिला भाग जो होता समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, त्याच्यात थोडस आपण संकल्पना बघितली, पण आता इथून पुढे काय बघणार आहोत आपण, डेटा बघणार आहोत. ओके, डेटा. तर तसा हा पहिला चॅप्टर आहे ना, थोडा संकल्पनेविषयी आहे. पुढं जे असेल त्याचा डेटा आपल्याला भरपूर प्रमाणात येईल, कारण इंडस्ट्री, उद्योगांवरती एक सेपरेट चॅप्टर आहे, पब्लिक फायनान्स वरती सेपरेट चॅप्टर आहे, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, म्हणजे परकीय गुंतवणूक. ओके, थेट परकीय गुंतवणूक. एक मिनिट तुम्हाला दाखवतो ते. तर जागतिकीकरणामध्ये जर तुम्ही वित्तीय प्रवाहाबद्दल बोललात, ओके, मुक्तपणे वित्तीय प्रवाहाबद्दल, जे भांडवल, ज्या गोष्टी वित्तीय भांडवलाच्या असतात, ओके, त्याचा जर आपण मुक्तपणे प्रवाह बघितला
तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं की थेट परकीय गुंतवणूक येते, संस्थात्मक परकीय गुंतवणूक येते, पोर्टफोलिओ परकीय गुंतवणूक येते. तर ह्या गोष्टी फक्त इथं संकल्पनेच्या रूपात आहेत. नंतर आपल्याला ह्याच्या डेफिनेशन एफडीआय, एफपीआय, एफआय ह्याच्या डेफिनेशन येणार आहे. ओके, इंटरनॅशनल कॅपिटल नावाचा आणखी एकदा चॅप्टर येणार आहे, जिथं भारताच्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने या गोष्टींची व्याख्या आणि या गोष्टींचा जी आकडेवारी असेल ती येणार आहे. तर हा जो चॅप्टर आहे ती फक्त संकल्पना समजून घेण्याकरिता आहे, लक्षात घ्या. तर संकल्पना, उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, ओके, त्यानंतर जागतिकीकरण म्हणजे काय, तर ह्या गोष्टी तुम्हाला एक ह्याच्या संकल्पना माहित पाहिजे. तर मित्रांनो, जसं मी म्हणलं होतं की लिबरलायझेशन इज डिरेक्शन आणि प्रायव्हेटायझेशन इज पाथ. जर तुम्ही जागतिकीकरण त्यात जोडलात तर आपल्याला हे वाक्य थोडंसं मोठं करता येईल. ओके, ही स्टेटमेंट मोठी करता येईल. याचा अर्थ लिबरलायझेशन इज डिरेक्शन, बरोबर आहे. उदारीकरण काय आहे, एक दिशा दाखवते. प्रायव्हेटायझेशन इज पाथ आणि खाजगीकरण काय, तर त्या दिशेकडे जाण्यासाठी आपल्याला आपण जो ऍक्च्युअल मार्ग निवडतो, ओके, जो प्रत्यक्ष मार्ग निवडतो त्याला आपण काय म्हणतो, खाजगीकरण म्हणतो. आणि ग्लोबलायझेशन इज ऍक्च्युअली रिझल्ट म्हणू शकता तुम्ही. ती काय एक निष्पत्ती आहे किंवा ह्याला एक गरज पण म्हणू शकता. गरज म्हणलं तरी चुकीचं आहे. हे काय वाक्य तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षेत विचारलं जाणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. फक्त हे आपल्याला समजण्यासाठी की त्या तिघांमधला फरक काय. लिबरलायझेशन म्हणजे आपल्याला डिरेक्शन मिळते की आपण काय केलं पाहिजे. प्रायव्हेटायझेशन म्हणजे ऍक्च्युली ही जी दिशा आहे या दिशेकडे जाण्यासाठी आपल्याला नेमकं ग्राउंड वरती काय केलं पाहिजे. ओके, तर लिबरलायझेशन काय करते, उदारीकरण आपल्याला दिशा देते. खाजगीकरण काय, त्याला तो मार्ग दाखवते की हे केल्यास आपली इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था ही उदारीकरण, आपल्या अर्थव्यवस्थेचं उदारीकरण होईल. ग्लोबलायझेशन हे एक प्रकारचा आपण तुम्ही निष्पत्ती म्हणू शकता की प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशनला जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल, उदारीकरण आणि खाजगीकरण ह्याचा जर पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर तुमची एक गरज काय असते, तर वैश्वीकरणाची गरज असते. तुम्ही वैश्वीकरण केल्याशिवाय, तुमच्या अर्थव्यवस्थेचं वैश्वीकरण केल्याशिवाय तुम्हाला पूर्णपणे उदारीकरण आणि खाजगीकरणाचा लाभ घेता येणार नाही. हे प्रत्येक देशांबद्दल खरं आहे. फक्त भारताबद्दलच नाही, हे प्रत्येक देशाबद्दल खरं आहे, लक्षात ठेवा. ओके, तर लिबरलायझेशन इज अ डिरेक्शन, ही दिशा आहे. उदारीकरण काय, एक दिशा आहे. प्रायव्हेटायझेशन इज पाथ, खाजगीकरण काय, एक मार्ग आहे. आणि ग्लोबलायझेशन इज ऍक्च्युअली द रिझल्ट. इट कॅन बी अ रिझल्ट और इट कॅन बी नीड, आपली गरज पण असते किंवा त्याला आपण तुम्ही निष्पत्ती पण म्हणू शकता. ओके, आणि शेवटी तुम्ही ग्लोबलाइजच होत. प्रायव्हेटाईज झालं, लिबरलाइज झाल्यानंतर तुम्ही ग्लोबलाइज होता. जेव्हा तुम्ही उदारीकरण झालं, खाजगीकरण झालं, तर तुम्ही तेवढ्या पुरतं मर्यादित राहू शकत नाही. जर तुम्हाला खाजगीकरणाचं जर खरा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल, परिपूर्णपणे लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला वैश्वीकरण करणं गरजेचं आहे. कारण काय, कारण खूप सोपं आहे. इट्स कॉमन सेन्स डिअर फ्रेंड्स, प्लीज रिमेंबर, मित्रांनो लक्षात घ्या. कोणताही देश, ओके, हा नैसर्गिक साधन संपत्ती किंवा गरजांच्या बाबतीत परिपूर्ण नसतो. माझ्याकडे सगळंच आहे, मला शेजाऱ्यांकडनं काहीच घेण्याची गरज पडत नाही, मी इथंच जॉब करेन, इथंच पैसे खर्च करेन, इथंच उत्पादन करेन, इथंच त्याचा उपभोग करेन, असं होत नाही. असं होत नाही. अशी जर कल्पना तुमच्या डोक्यात असेल तर आताच काढून टाका, कारण इकॉनॉमिक्स त्या कल्पनेवर चालत नाही, त्या तत्वावर चालत नाही. तुमच्याकडे काही एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही शेजाऱ्यांकडनं घेता. ओके, हाच इकॉनॉमिक्सचा रूल आहे, हेच इकॉनॉमिक्सचं तत्व आहे. तुम्हाला तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी एनसीईआरटीची पुस्तक वाचली असेल, जिओग्राफीची पुस्तकं वगैरे वाचली असेल, अर्थशास्त्राची पुस्तकं वाचली असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वित्झर्लंडमध्ये, ओके, स्वित्झर्लंड या देशात खाण, ओके, माईन ज्याला म्हणतो आपण, ओके, खदान ज्याला हिंदीमध्ये म्हणतो आपण, त्या बिलकुल नाहीत. त्या देशात खाणकामच चालत नाही. तरी तो देश ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वरती गेली कित्येक वर्ष झालं टॉप 10 मध्ये आहे. ओके, पहिल्या 10 मध्ये तो देश कधीही असतो. इनफॅक्ट खरं बघायला गेलं तर तो पहिल्या 3 मध्ये देखील असतो. आणि त्या देशात काहीच खाणकाम होत नाही. आणि एकदम तुम्ही जर कॉन्ट्ररी टू दॅट, एकदम विरुद्ध जर तुम्ही बघितलं चित्र भारतात आहे. भारत हा बऱ्याच खनिजांच्या उत्पादनामध्ये, ओके, अग्रेसर देश आहे. बऱ्याचशा खनिजाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर देश आहे. पण तरीही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वरती भारताची जी श्रेणी आहे, भारताचा जो रँक आहे, तो किती आहे हे तुम्हाला सांगायची गरज असते. ओके, त्यामुळं कसं असते,
फक्त उदारीकरण झालं, फक्त खाजगीकरण झालं म्हणून सगळं होत नाही, तर तुम्हाला तुमच्या अर्थव्यवस्था वैश्वीकरण करणं देखील महत्वाचं असते. ओके, तर हे होत्या एक एक फंडामेंटल्स होते, बेसिक गोष्टी होत्या. ओके, आता आपण बघूया भारतात ह्या 3 गोष्टी कशा टप्प्याटप्प्याने झाल्या. ओके, भारतात ह्या 3 गोष्टी कशा टप्प्याटप्प्याने झाल्या आपल्याला बघायचं आहे. ओके, तर त्याला आपण नाव दिलं जनरेशन्स ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स, म्हणजे आर्थिक सुधारणेचे टप्पे. आता जनरेशन या शब्दाचा अर्थ तसा पिढी होतो, पण पिढी म्हणजे काय, तर फेज नुसार झालं. ओके, ह्या काळात थोडंसं झालं, ह्या काळात थोडंसं झालं, ह्या काळात थोडंसं झालं, असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर आर्थिक सुधारणेचे टप्पे आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर पहिल्या टप्प्याला आपण फर्स्ट जनरेशन रिफॉर्म म्हणलं. ओके, पहिली पिढी सुधारणा. 1991 ते 2000 ह्याला पहिलं जे फर्स्ट जनरेशन रिफॉर्म म्हणलं गेलं. पहिला जो सुधारणेचा पहिला काळ जो होता तो हा होता 1991 ते 2000. दुसरा जो टप्पा आहे तो 2001 पुढं मानला जातो. तिसरा जो टप्पा आहे तो 2002 ते 7 मानला जातो. आणि चौथा जो टप्पा आहे तो अनऑफिशियल आहे, असा कोणी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं नाही की हा चौथा टप्पा असेल. ओके, त्याच्यात काय आहे ते आपण नंतर बघूया. ओके, 3-4 आपल्याला नीट बघायचं. आणि याचा पाचवा एक टप्पा आहे, इथं लिहिलं नाही मी, त्याची स्लाइड तयार केलेली आहे. ओके, तो पाचवा टप्पा आहे तो आहे ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म. कोणता? ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म. ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे एकदम कायापालट, एखाद्या गोष्टीचा कायापालट करणे. ओके, ट्रान्सफॉर्म करणे, एखाद्या गोष्टीचं एक स्वरूप बदलून टाकणे. ओके, सुधारणा अर्थ त्याचा सुधारणाच होतो, कारण रिफॉर्म मध्ये देखील फॉर्म शब्द आहे आणि ट्रान्सफॉर्म मध्ये देखील फॉर्म शब्द आहे. रिफॉर्म म्हणजे सुधारणा, ट्रान्सफॉर्म म्हणजे त्याचा सुधारण्याचा जो स्पीड असतो तो खूप मोठा असतो आणि तिथं आमूलाग्र बदल होतो. ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म म्हणजे काय, तिथं आमूलाग्र बदल होतो. ओके, तर ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म देखील आपल्याला बघायचा, म्हणजे याला म्हणून आपण आमूलाग्र बदल किंवा एक मोठ्या प्रमाणावरती बदल. ओके, तर मित्रांनो आपल्याला ही 4 टप्पे जे सुधारणेचे आपण 4-5 टप्पे बघायचे आहेत. ओके, आता तुम्हाला एक वॉर्निंग देऊन ठेवतो मी. वॉर्निंग म्हणजे तुम्ही जेव्हा पुढं अभ्यास कराल ह्या सगळ्या गोष्टींचा, तेव्हा हे तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. ओके, म्हणून सांगतो, एक 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 काइंड ऑफ वॉर्निंग. ओके, एक प्रकारची वॉर्निंग असल्यासारखे. कशी बघा, तुम्ही असं मुळीच समजू नका की एखादी सुधारणा ह्या तारखेला सुरू झाली, ओके, आणि ह्या तारखेला बंद झाली. ओके, हे काय 100 मीटर 500 मीटरची रेस नसते. हा, स्टार्टिंग पॉइंट इथं आहे. ओके, समजा हे डिस्टन्स काय 100 मीटर आहे, दिस इज 100 मीटर. ओके, जे पोलीस भरती वगैरे त्याची तयारी करत असेल त्यांना माहित आहे. ओके, तर इथून स्टार्टिंग पॉइंट आहे, इथून तुम्हाला एकदम गेट सेट गो म्हणलं की तुम्ही पळत 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 इकडे आलात आणि इथं तुम्ही 9, 10, 11 जे काय तुमचं टायमिंग असेल सेकंड मध्ये इथं आलात. तर तुमची एक बिगिनिंग असते, एक सुरुवात असते आणि एक शेवट असते, एक एंड असतो. मित्रांनो, आर्थिक सुधारणा काय अशी होत नाही एक सुरुवात ह्या तारखेला होणार आणि ह्या तारखेला संपणार. त्यामुळे हे जे टप्पे आहेत ना, हे सरकारने असंच ठरवलेले आहे. एक एक काळानुसार, म्हणजे ह्या काळाला आपण पहिला टप्पा, ह्या काळाला दुसरा टप्पा असं नाव दिलंय. असं मुळीच समजू नका की एक टप्पा दुसऱ्या टप्प्याला ओव्हरलॅप होणार नाही, ते एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत, असं मुळीच नाही. असं मुळीच नाही. ओके, तर असं होऊ शकते की ज्या पहिला टप्पा ज्या आपण म्हणलो की 1991 ते 2000, ओके, तर ह्या काळात ज्या सुधारणा झालीत कदाचित त्याचे जी फळं आहेत आपण 2005 पर्यंत आपल्याला मिळत राहील, 2010 पर्यंत मिळत राहिली. इनफॅक्ट ती कदाचित 2022 पर्यंत आजपर्यंत मिळत राहील. ओके, आणि कदाचित त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला कर संरचनेबद्दल तुम्हाला माहित आहे जीएसटी कधी आला, 2017 आला. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जीएसटी जर जीएसटी ह्या कायद्याचा जर प्रवास बघितला तर हा इसवी सन 2000 तर सोडा, 1980 कदाचित 80-85 पासून सुरू होईल खरा प्रवास. हा, तुम्हाला सेनवॅट नावाचा प्रकार, आपण कर संरचना वगैरे नावाचा एक चॅप्टर आहे त्यात बघणार आहोत. सेनवॅट नावाचा जो प्रकार आहे, सेनवॅट, ओके, सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, हे काय होतं? सेनवॅट काय होतं? सेनवॅट हा ऍक्च्युली जीएसटीचा प्रकार होता. ओके, सुधारणा. सेनवॅट खरं तर सेनवॅटला आहे ना,
जीएसटीचा पहिला टप्पा म्हणतात. ओके, सेंट्रल व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा जीएसटीचा ऍक्च्युअली खरं बघायला गेलं तर पहिला जी सुधारणा होती, कर संरचनेमधली जी सुधारणा होती पहिली, ती सेनवॅटनी झाली. ओके, तर मला काय म्हणायचं लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा अभ्यास कराल, ओके, ह्या विषयाचा अभ्यास कराल ना, तुम्ही असं समजू नका की ही सुधारणा इथं झाली, हा हे झालं की इथं सुरुवात झाली, हे झाली, हे ओव्हरलॅप नसतील असं समजू नका. हे एकमेकांवरती बिलकुल एकमेकांशी संलग्न नसतील, एकमेकांपासून एकदम दूर असेल, हा काळा हा गोरा, हे इकडं असं नसेल. ओके, या सुधारणा आहेत. सुधारणा काही 100 मीटर 500 मीटरच्या रेस नसते, इथं सुरुवात आणि इथं शेवट. सुधारणा म्हणजे काय, कदाचित इथं सुधारणा सुरू झाली असेल, त्याचं पुढच्या काळात देखील त्याचे फळे भेटत असतील किंवा त्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील पुढच्या काळात देखील होत असतील. तर ही प्रक्रिया आहे, ही काय, दिस इज अ प्रोसेस, दिस इज नॉट अ वन टाइम थिंग. म्हणजे एकदा केली की गोष्ट संपली अशी गोष्ट नाही, ही प्रक्रिया ही सुरूच असते. ओके, फक्त सरकारने कदाचित मोठ्या प्रमाणावर झालं म्हणून 1991 ते 2000ला एक नाव दिलं असेल, पहिला टप्पा म्हणला असेल, 2000 2001 नंतर दुसरं, त्याच्यानंतर झालेलं दुसरं, 2002 ते 7ला तिसरं, आणि तिसऱ्यानंतर तर ऑफिशियली ओके असं सरकारने काही डिक्लेअर केलं नाही की चौथा टप्पा आहे म्हणून. लक्षात घ्या, चौथी पिढी आहे सुधारणेची असं काही सरकारने कधी म्हणलं नाही. तर ही एक प्रोसेस आहे, इट्स अ प्रोसेस. डोंट थिंक दॅट इट्स समथिंग दॅट इज गोइंग टू एंड. ओके, डोंट थिंक दॅट इट इज समथिंग दॅट इज व्हेरी डिस्टिंक्ट फ्रॉम इच अदर. असं काही नाही, ते एक ओव्हरलॅपिंग आहे एकमेकांवरती, ते एकमेकांपासून वेगळं करणं मुश्किल आहे, म्हणजे अवघड आहे. 1991 ते 2000 मध्ये पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा, पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हा पहिला हा दुसरा टप्पा, ह्याचा एकमेकांशी काही संबंध नाही. ओके, असं काही नाही. कदाचित 1991ला ज्या गोष्टी झाल्या आजपर्यंत त्यात सुधारणा सुरू आहेत, कदाचित आजपर्यंत आपण त्या गोष्टीचा उपयोग करतोय, लाभ घेतो, असंही होऊ शकते, असंही होऊ शकते. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला आर्थिक सुधारणेचे टप्पे बघायचे. आर्थिक सुधारणेच्या टप्प्यामध्ये आपल्याला 3 टप्पे मुख्यत्वे बघायचे. एक पहिला टप्पा म्हणजे 1991 ते 2000, दुसरा टप्पा म्हणजे 2000-2001 च्या नंतरचा, तिसरा टप्पा म्हणजे 2002 ते 7च्या दरम्यान, चौथा टप्पा अनऑफिशियल आहे, पाचवा जो आपल्याला बघायचा तो इतक्यात झाला, त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशनल, आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सुधारणा, असं काहीतरी अर्थ होतो. ओके, रिफॉर्म्स. तर आपण एक एक करून बघूया. दुसरी गोष्ट, पहिली वॉर्निंग काय होती, तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तुम्ही असं समजू नका की हा टप्पा इथं संपला आणि दुसरा टप्पा सुरू झाला, असं काही नाही. ओके, फक्त कदाचित एक सोयीस्कर होण्यासाठी, अभ्यास सोयीस्कर होण्यासाठी किंवा सरकारला नवीन धोरण बनवण्यासाठी कदाचित कुठंतरी थांबायची गरज वाटली, नवीन संकल्पना तयार करायच्या होत्या किंवा नवीन धोरणं घ्यायची होती, त्याची सुरुवात करायची होती, म्हणून सरकारने सुरुवात करण्यासाठी कदाचित एक नवीन नाव दिलं, एवढंच. ओके, ही पहिली वॉर्निंग झाली. दुसरी वॉर्निंग काय मित्रांनो, ह्यामध्ये जे आकडेवारी असेल ती ह्या टॉपिक मध्ये कव्हर होणार नाही, ह्या चॅप्टर मध्ये कव्हर होणार नाही. आकडेवारी तुम्ही बऱ्याच गोष्टी आता जेव्हा आपण सुधारणेचे सगळे टप्पे एक एक करून बघूया, तेव्हा त्याची आकडेवारी आहे ना, इथं तुम्हाला भेटणार नाही. इथून पुढे जेवढे चॅप्टर येतील, ओके, जसं की इंटरनॅशनल कॅपिटल नावाचा चॅप्टर आहे, ओके, आरबीआयचा वेगळा चॅप्टर आहे. आरबीआयच्या चॅप्टर मध्ये आपण बघूया करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी काय आहे, कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी काय आहे. ओके, त्यानंतर जेव्हा आपण पुन्हा एकदा पब्लिक फायनान्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बघूया, तिथं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये आपण एफडीआय, एफआयआय, एफपीआय काय, त्याच्यावरती आकडेवारी बघूया. जेव्हा आपण पब्लिक फायनान्स, पुन्हा सार्वजनिक वित्ताचा चॅप्टर बघूया, तिथं आपण फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट बघूया, आणि त्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी जे FRBM ऍक्ट, फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, ओके, तो आला. तो मुळात आपण सुधारणेमध्ये इथं आर्थिक सुधारणेच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात बघणार आहोत, पण त्याची जी आकडेवारी असेल, त्याचे जे डिटेल असेल, आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य काय, पहिली वॉर्निंग म्हणजे एक टप्पा दुसऱ्या टप्प्यापासून कम्प्लीट वेगळा, एकदम त्याच्यामध्ये काही संबंध नाही, असं काही नाही. दुसरे म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये जेवढ्या संकल्पना येतील त्या संकल्पनाच असतील, त्याची आकडेवारी जी असेल त्याच्यासाठी इथून पुढं डेडिकेटेड चॅप्टर असेल, इथून पुढं काय असतील, डेडिकेटेड चॅप्टर असतील. त्यामुळे
आपल्याला ते त्या चॅप्टरमध्ये त्या संकल्पना डिटेलमध्ये बघायचं, त्या संकल्पनेची व्याख्या डिटेलमध्ये बघायचं. ओके फ्रेंड्स, सो लेट अस स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक, फर्स्ट जनरेशन रिफॉर्म. आता सुरू करूया आपण फर्स्ट जनरेशन रिफॉर्म. ओके, तर मित्रांनो, फर्स्ट जनरेशन ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणजे पहिला टप्पा किंवा पहिली पिढी नेमकी सुधारणेची काय. ओके, तर पहिला टप्पा 1991 ते 2000 ह्या कालावधीला पहिला टप्पा म्हणतो आपण. पहिली पिढी म्हणजे सुधारणा झालेली पहिलं एक काळ आहे. ओके, काय काय करण्यात आलं त्या काळात बघा. प्रमोशन ऑफ प्रायव्हेट सेक्टर. ओके, खाजगी क्षेत्राला काय झालं, प्रोत्साहन देण्यात आलं. ओके, खाजगी क्षेत्राला काय झालं, प्रोत्साहन देण्यात आलं. आता खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात आलं याचा अर्थ काय, याचा अर्थ डी रिझर्वेशन झालं. डी रिझर्वेशन म्हणजे काय, की काही उद्योग जे फक्त सरकारने केले पाहिजेत, असं जे ठरलं होतं की ते सरकारच त्या गोष्टींचं उत्पादन करेल, सरकारच त्या सेवा पुरवेल. ओके, ह्या ज्या गोष्टी होत्या रिझर्व्ह होत्या. ओके, रिझर्व्ह म्हणजे त्यासाठी आरक्षित होते की सरकारनेच हा उद्योग केला पाहिजे, तर त्या गोष्टी काय करण्यात आल्या, काढून टाकण्यात आल्या, अनारक्षित करण्यात आला. ओके, तर त्याला म्हणतो आपण डी रिझर्वेशन. त्याला आपण काय म्हणतो, डी रिझर्वेशन, डीई रिझर्वेशन. असं आरक्षण आहे ते कमी करण्यात आलं किंवा काढून टाकण्यात आलं. असं डी लायसेन्सिंग म्हणजे परवाना पद्धत रद्द करण्यात आली. प्रत्येक गोष्टीसाठी लायसन्स म्हणजे काय, एखादी गोष्ट, एखादा उद्योग करण्यासाठी लागणारी परवानगी. ओके, तुम्हाला हॉटेल टाकायचं आहे त्यासाठी परवाना घ्या, तुम्हाला एक छोटासा स्टॉल टाकायचा त्यासाठी परवाना घ्या. परवाने आताही आहेत. ओके, परवाने आताही आहेत. परवाना तसा नाही, त्यावेळेसचा जो परवाना असायचा त्याच्यात परवाना फक्त हे म्हणजे तो उद्योग सुरू करण्यासाठीच नसायचा, तर तो उद्योग सुरू केल्यानंतर त्याच्यामधला टॅक्स, ओके, त्या उद्योगात लागणारा टॅक्स हा भरमसाठ असायचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या उद्योगातून किती उत्पन्न झालं पाहिजे म्हणजे क्वांटिटी, कोटा. ओके, त्या उद्योगातून किती उत्पन्न झालं पाहिजे हे देखील कोण ठरवायचं, सरकार ठरवायचं. ओके, किती फेज मध्ये झालं पाहिजे, हे किती टप्प्यामध्ये झालं पाहिजे हे कोण ठरवायचं, सरकार ठरवणार. असं. ओके, तर ह्या गोष्टी बंद करण्यात आल्या. ह्या गोष्टी काय झाल्या, बंद करण्यात आल्या. प्रत्येक गोष्टीसाठी, समजा तुम्हाला 100 वस्तू बनवायची परवानगी असेल, समजा तुमचा कार बनवण्याचा कारखाना आहे, समजा तुम्हाला तुमचा कार बनवण्याचा कारखाना आहे आणि तुम्हाला परवानगी आहे 100 कार बनवण्याची परवानगी, तर तुम्हाला जर 200 बनवायचं असेल त्यासाठी देखील तुम्हाला काय लायसन्सची गरज लागायची. जाऊन गव्हर्नमेंटकडे जा आणि परवाना काढा. ओके, असं. तर ती पद्धत बंद झाली. ती पद्धत काय झाली, बंद झाली. म्हणजे काय झालं, आता जे आपण बघतो ते बाजाराच्या मागणीनुसार ही जी उद्योग आहेत ती त्यांचा पुरवठा करतात, उत्पादन करतात, उत्पन्न काढतात आणि पुरवठा करतात. तर हे पूर्वी नसायचं. ओके, ते सरकारने ठरवून दिलेलं जे प्रमाण असेल त्या प्रमाणातच तुम्ही काय करायचं, उत्पादन करायचं. तर त्या गोष्टी काय झाल्या, रद्द झाल्या. डी लायसन्स आले. लायसन्स म्हणजे परवाना, डी म्हणजे ते काढून टाकणे, डी लायसन्सिंग. ओके, डीई हा जनरली इंग्रजीमध्ये एखादी गोष्ट काढून टाकण्यासाठी वापरतात. डी रिझर्वेशन, डी लायसन्सिंग, डी लिमिटेशन, असं. ओके, अबॉलिशन ऑफ MRTP लिमिट. ओके, MRTPचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो बघा, मोनोपोलीज म्हणजे एकाधिकार. मोनोपोली म्हणजे काय, एकाधिकार. एकच कोणीतरी एकच उत्पादन, एकच जे पुरवठा करणारे जे उद्योग असेल तो एकच असेल. ओके, मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रतिबंधात्मक. ओके, प्रतिबंध घालतंय असं. ओके, ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे व्यापार करण्याच्या पद्धती. ओके, म्हणजे काय मित्रांनो, ह्या कायद्यामध्ये काय व्हायचं, की सरकारने उद्योगांवरती थोडेसे निर्बंध आणले होते. की तुम्ही
नफा एवढाच कमावणार. ओके, तुम्ही जास्त प्रमाणात उत्पादन करायचं नाही, कारण तुम्ही जर एकाधिकार झालंय, तुमच्या उद्योगाचा जर एकाधिकार झालं, तुमचा उद्योग एकच मोठा उद्योग झाला आणि इतर जर छोटे छोटे उद्योग झाले तर इतर छोटे उद्योग मरून जातील. छोटे उद्योग काय बाजाराच्या बाहेर पडतील, ते एक्झिट मारतील. ओके, असं होऊ नये म्हणून असे निर्बंध आणण्यासाठी एक कायदा आणला होता. लक्षात घ्या, निर्बंध आणण्यासाठी. बरं की, मोनोपोलीज म्हणजे एकाधिकार. ओके, एकच जिथं सेलर आहे, एकच जिथं उद्योग म्हणजे एकच उत्पादक आहे. एक मोनोपोलीचा अर्थ काय होतो? एकच उत्पादक. ओके, रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे निर्बंधात्मक. ओके, निर्बंधात्मक. ओके, निर्बंध आहे त्याच्यावरती. ट्रेड प्रॅक्टिसेस, ट्रेड म्हणजे व्यापार पद्धती. व्यापार पद्धती, जसं की तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम्पल देतो, तुमच्या पिढीचं आपल्या पिढीचं उदाहरण देतो एक. तर जिओ जर, ओके, हे आज जिओ नेटवर्क आहे, ओके, टेलिकॉम नेटवर्क. तर कल्पना करा, जिओ जर 1990च्या अगोदर आला असता तर जिओवरती काय काय बंधनं राहिली असती. ह्या जिओ मोबाईलवरती, ह्या जिओ नेटवर्कवरती, जिओ नेटवर्कवरती काय काय बंधन राहिले असते मित्रांनो? जिओने काय केले, 5 सप्टेंबरला, जेव्हा 5 सप्टेंबर 2016 कदाचित, ओके, जेव्हा ते एंट्री मार्केटमध्ये एंटर झालं, प्रवेश केला मार्केटमध्ये जिओने, तर अचानकपणे काय झालं, भाव कमी केले. जिओने काय केले, सुरुवातच कशी केली, कमी भावाने केली. ओके, म्हणजे मला आताही आठवते, तर जे रिलायन्सचं डोंगल असायचं, डोंगल म्हणजे जे इंटरनेट ज्याच्यातून वापरतो मी, ओके, डोंगल. आताही मला लक्षात आहे, 2014-15च्या काळात मी जेव्हा रिलायन्सचं डोंगल वापरायचो, ओके, रिलायन्स म्हणजे ते अगोदरचे जे अनिल अंबानीचे, ओके, कंपनी, त्यांचं जेव्हा डोंगल वापरायचो, तर एका महिन्याला 256 रुपयामध्ये मला 1 GB डेटा मिळायचा. लक्षात ठेवा, एका महिन्याला 256 रुपयात 1 GB डेटा. आज तुम्हाला जवळजवळ 2 ते 3च रुपयांमध्ये, ओके, 3 किंवा जास्तीत जास्त 5, आता इतक्यात थोडेसे वाढले होते भाव, ओके, 5 रुपयामध्ये 1 GB डेटा हा दररोज मिळतो. ओके, 5 रुपयापेक्षा कमी रुपयाने, कमी किमतीमध्ये तुम्हाला 1 GB डेटा दररोज मिळतो. आणि मला आताही आठवते, 256 रुपयाला मला 1 GB, 256 रुपयाला 1 GB, दररोज 1 GB नाही, 1 GB संपूर्ण महिन्याभरासाठी मिळायचं. कोणाचं होतं ते? रिलायन्सच होतं, म्हणजे अनिल अंबानीच होतं. ओके, तर असा भाव होता त्यावेळेस. ओके, आणि आता जिओने जेव्हा एंट्री मारली तेव्हा लिटरली त्यांनी काय केलं, 1 GB, ओके, प्रतिदिन, पर डे मिळाय. तर हे इतकं मुक्तपणे झालं. ओके, जिओने एंट्री मारली, ओके, जिओने ह्या क्षेत्रात प्रवेश केला आणि सुरू केला बिझनेस. आणि आजच्या घडीला जिओकडे, तुमच्या माहितीसाठी, 30 करोड पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. ओके, त्याचा जो कस्टमर बेस आहे तो 30 करोड सबस्क्रायबर, ज्यांच्याकडे सिम कार्ड आहेत जिओचे, ते जवळजवळ 30 करोड पेक्षा जास्त आहेत. ओके, 30 करोड पेक्षा जास्त आहेत. एअरटेलला हा आकडा गाठवण्यासाठी जवळजवळ 5-6 वर्षांचा काळ लागला होता. 5-6 नाही, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष लागली होती एअरटेलला. तर जिओने खूप कमी वेळेत हा आकडा पार केलाय, 30 करोड. ओके, जवळजवळ आता बहुतेक लेटेस्ट जर आकडा तुम्ही बघितला तर कदाचित तो 40 करोड पेक्षा जास्तही असू शकतो. ओके, तर आता आपल्यासाठी महत्वाचं काय, समजा कल्पना करा की जिओ ही कंपनी 1990च्या अगोदर भारतात आली असती, तर जिओला हे जे किंमत ठरवण्याचं जे स्वातंत्र्य आता दिसतंय, कितीही सबस्क्रायबर जोडा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 30 करोड पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे आज. ओके, 1 GB पर डे, दॅट इज ऑल्सो फॉर लेस दॅन 5 रुपीज. 5 रुपयापेक्षा कमी किमतीने तुम्हाला 1 GB दररोज भेटते. हे जे स्वातंत्र्य आहे, हे जिओकडे जर 1990-85च्या अगोदर जर जिओ आला असतं तर ते कधीच हे स्वातंत्र्य नसलं असतं त्यांच्याकडे. कारण सरकारने विचार केला असता की जिओने जर असं केलं तर जिओची काय बनून जाईल, एकाधिकार बनून जाईल. म्हणजे जिओ विल बिकम दी मोनोपोली, विल बिकम अ मोनोपोली. ओके, काय बनून जाईल, एक मोनोपोली बनून जाईल. आणि ह्यामुळे काय होईल, इतर जे
प्लेयर आहे, इतर जे उद्योग आहेत ते उद्योग बाहेर पडतील, ह्या क्षेत्रातून बाहेर पडतील, त्यांना नुकसान होईल. आणि ही जी पद्धत आहे जिओची, ही जी सवय आहे जिओचा, हा जो हे जे व्यवहार करण्याचे जे नवीन मॉडेल आहे ते काय करेल, दुसऱ्यांना ह्या क्षेत्रामध्ये येण्यापासून थांबवेल, रिस्ट्रिक्ट करेल. काय करेल? रिस्ट्रिक्ट करेल, दुसऱ्या उद्योगांना ह्या क्षेत्रात येण्यापासून थांबवेल. ही एक कल्पना आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी की मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट काय होता. ओके, काय होता, आता नाही, तो जाऊन आपल्याकडे कॉम्पिटिशन ऍक्ट आला. ओके, कॉम्पिटिशन ऍक्ट. ओके, तर लक्षात घ्या, मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट काय होता की तुम्ही तुमचा उद्योग असा बिलकुल वाढवणार नाही जेणेकरून तुम्ही एकटेच त्या उद्योगात राहाल, किंवा तुमच्या ज्या उद्योग करण्याच्या पद्धती असतील त्या अशा मुळीच नसतील की इतरांना देखील तिथं येण्यासाठी निर्बंध असतील. ओके, निर्माण होतील. ओके, काही बॅरियर्स, काही भिंती निर्माण होतील. तर असं होऊ नये म्हणून सरकारने काय केलं होतं, MRTP ऍक्ट पास केला होता 1969. आणि हा मग नंतर रद्द करण्यात आला. ह्याने काय झालं, ह्याने उद्योगांना चालना मिळाली नाही, तर उद्योग काय झाले, कारण उद्योग कसे असतात लक्षात ठेवा मित्रांनो, मायक्रो इकॉनॉमिक्स जर तुम्ही सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र बघितलं तर पहिलं जे तत्व शिकतो आपण इकॉनॉमिक्स मध्ये, ते असते की उद्योग असतातच मुळात नफा कमवण्यासाठी. कारण नफा हे उद्योगांसाठी काय असते, एक इन्सेंटिव्ह असते, एक प्रकारचे काय असतं त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन देणारी गोष्ट असते. नफा मिळतो म्हणून ते उद्योग करतात, नफा जर मिळाला नसता ते उद्योगच केले नसते. ओके, तर या मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट मुळे काय होऊ लागलं की ज्या उद्योगांना नफा कमवायचा आहे, ज्या उद्योगांना ते चांगलं मोठं व्हायचंय, ते उद्योग मोठे होत नव्हते. ओके, त्यांना प्रॉब्लेम व्हायचा आणि उद्योगांना चालना मिळायची दूरच, जे होते उद्योग ते देखील बंद पडायला लागले. त्यामुळं ही गोष्ट रद्द करण्यात आली. ह्या फेजला आपण पहिली फेज म्हणतो, म्हणजे हे पहिल्या टप्प्यामध्ये, सुधारणेच्या पहिल्या टप्प्यामध्ये येते. ओके, तर डी रिझर्वेशन करण्यात आलं गोष्टींचं, डी लायसेन्सिंग करण्यात आली, असे MRTP कायदा जो होता तो रद्दबातल करण्यात आला. ओके, रद्द करण्यात आला तो. टप्प्याटप्प्यामध्ये उत्पादनाची जी अनिवार्यता जी होती, इथं थोडस शब्द चुकलाय, अनिवार्यता म्हणजे कंपल्सरी. ओके, कंपल्शन होतं, तुम्ही ही गोष्ट केलीच पाहिजे, अनिवार्यता. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, अबॉलिशन ऑफ कंपल्शन ऑफ फेज्ड प्रोडक्शन म्हणजे तुम्ही उत्पादन कराल, ठीक आहे, सरकारने तुम्हाला परवानगी दिली, उत्पादन करा, पण कसं करायचं, टप्प्याटप्प्यामध्ये करायचं, फेज मध्ये करायचं. म्हणजे जर तुम्हाला परवानगी सरकारने दिली तर म्हणणार सरकार, तुम्ही या काळात 100 कार बनवा, तुम्ही पुढच्या तिमाहीमध्ये 100 कार बनवा, तुम्ही पुढच्या तिमाहीमध्ये 100 कार बनवा. सरकारच तुम्हाला ही अट घालून द्यायचं की अशाच टप्प्याटप्प्यामध्ये तुमचं उत्पादन झालं पाहिजे. तुमच्याकडे ते फ्रीडमच नव्हतं. जसं जिओचं उदाहरण दिलं होतं, काल्पनिक उदाहरण, ते स्वातंत्र्यच तुमच्याकडे नसायचं की तुम्ही कसं उद्योग कराल. ओके, तर हे देखील काढून टाकण्यात आलेला कोटा म्हणतात. ओके, रिस्ट्रिक्टिव्ह प्रॅक्टिस होती, म्हणजे ही निर्बंध आणायची उद्योगांवरती, कोटा. ओके, एक प्रकारे कोटा ठरायचा की तुम्ही किती उत्पादन करणार आणि कोणत्या काळात किती करणार. म्हणजे जर हा 1 वर्षाचा काळ असेल, ही पहिली तिमाही, दुसरी तिमाही, ही तिसरी तिमाही, चौथी तिमाही, तुम्ही ह्या तिमाहीमध्ये 100, ह्या तिमाहीमध्ये 100, ह्या तिमाही 50, ह्या तिमाहीमध्ये 25, असं सरकार सांगायचं. ओके, की असं तुम्हाला करायचं आहे. परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही जास्त वस्तू बनवू शकत नव्हता. ओके, ह्या देखील गोष्टी टप्प्याटप्प्याने काय झाल्या, रद्द करण्यात आल्या. ओके, तर बघा, पहिली जी पिढी होती सुधारणेची, पहिला जो टप्पा होता त्याच्यात काय, अनारक्षण, परवाना पद्धत रद्द, MRTP कायदा रद्द झाला, टप्प्याटप्प्यामध्ये उत्पादनाची जी अनिवार्यता होती ती रद्द करण्यात आली. अजून काय झालं, एक्सटर्नल सेक्टर रिफॉर्म झाले. म्हणजे एक्सटर्नल सेक्टर रिफॉर्म म्हणजे जे आयात आणि निर्यातीच्या संबंधित आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल सेक्टर म्हणतो. ओके, बाह्य क्षेत्र म्हणजे काय, जे आयात आणि निर्यातीच्या संबंधित आहे. ओके, त्याच्यात काय झालं मित्रांनो, अबॉलिशिंग क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स ऑन इम्पोर्ट. बाहेरून, ओके, बाहेरून जर तुम्हाला एखादी गोष्ट आयात करायची असेल, आयात करणे म्हणजेच बाहेरून मागवणे. ओके, तर त्याच्यावरती देखील
त्याच्या प्रमाणावर अंकुश असं, म्हणजे प्रमाण किती. तुम्हाला सांगतो एक गोष्ट, आता ही तर हे आपण जुन्या गोष्टींबद्दल बोलतोय. आजही चीनमध्ये भारतातली किती चित्रपट रिलीज झाली पाहिजे ह्याच्यावरती बंदी आहे, माहित आहे का तुम्हाला? म्हणजे किती चित्रपट निर्माण झाली हे ठरलेलं आहे, किती चित्रपट आपण तिथं आपण रिलीज करू शकतो. ओके, तुम्हाला कदाचित माहित नसेल हे, पण एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा दंगल मूवी आला होता. ओके, त्यावेळेस चीनमध्ये एका वर्षात भारतामधून फक्त 5 चित्रपट आयातीवर आयातीसाठी परवानगी होती. म्हणजे वर्षभरातून तुम्ही किती चित्रपट दाखवणार त्या देशात? 5च. वर्षभरातून किती चित्रपट दाखवणार? 5. ओके, हे आता ह्या काळात, ओके, 2018-19 ची गोष्ट आहे, त्या काळात ही पद्धत होती. ओके, ही पद्धत होती, 17-18 ची गोष्ट आहे. ओके, तर अशी जे पद्धती होत्या त्या जुन्या काळात देखील होत्या, 1991च्या अगोदर देखील होत्या, की तुम्ही किती गोष्टी आयात करणार. ओके, त्याच्यावरती देखील एक प्रमाण ठरलेलं होतं त्याचे. ओके, तर असे जे नियम आहेत ते नष्ट करण्यात आले, असे नियम रद्द करण्यात आले. ओके, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट खूप महत्वाचा आहे. ओके, फ्लेक्झिबल म्हणजे काय? लवचिक विनिमय दर म्हणजे काय? तर जो आपल्या रुपयाचा जो दर असायचा कशाच्या तुलनेत, ओके, रुपयाचा दर जो असायचा कशाच्या तुलनेत, तर विदेशी चलनाच्या तुलनेत, म्हणजे तो डॉलर असेल, युरो असेल, येन असेल, ओके, पाऊंड स्टर्लिंग असेल, काही असेल, हा दर आजकाल मार्केट ठरवते, बाजार ठरवते, पण एकेकाळी हा दर देखील गव्हर्नमेंट ठरवायचं. त्याला फिक्स्ड एक्सचेंज रेट म्हणायचं. फिक्स्ड होतं, स्थिर होतं, ते त्याच्यात बदल व्हायचं नाही. सरकार जे ठरवेल तोच दर असेल. पण जेव्हा पहिल्या टप्प्यातला रिफॉर्म सुधारणा झाल्या मित्रांनो, तेव्हा लवचिक विनिमय दराचे आपण गोष्ट करायला लागलो. म्हणजे जे दर होता, विनिमय दर होता, म्हणजे रुपयाची जी किंमत होती, इतर विदेशी चलनाच्या तुलनेत, ओके, म्हणजे विदेशी जे परकीय चलन असेल त्याच्या तुलनेत काय असेल, ते जो आपला दर असेल तो बाजाराने ठरवलेला दर असेल, बाजार मूल्य असेल, तो सरकार ठरवणार नाही. ओके, तो फिक्स्ड नसेल, तो फ्लोटिंग असेल. तो फिक्स नसेल, तो कसा असेल? फ्लोटिंग असेल. ओके, फक्त मॅनेजमेंट जे असेल, लक्षात घ्या, मॅनेजमेंट, ओके, म्हणजे त्याचं व्यवस्थापन. म्हणजे जर एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर सरकार काय करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत सरकार बाजारामध्ये उतरते. सरकार काय करते? बाजारामध्ये उतरते. ओके, म्हणजे समजा तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगतो, नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या वस्तू किंवा सेवाचा दर जो असतो, मूल्य जे असते, हे फक्त 2 गोष्टींवर अवलंबून असते. एक आहे मागणी, दुसरा आहे पुरवठा. मापू असं लक्षात ठेवलं तरी चालेल. एक आहे मागणी, दुसरा आहे पुरवठा. मागणी जेव्हा वाढते किंवा पुरवठा जेव्हा कमी होतो तेव्हा दर वाढतात. दर काय होतात? वाढतात. दर वाढतात. तर दर वाढतात याचा अर्थ काय? पूर्वीपेक्षा जास्त रुपये देऊन आपल्याला त्या वस्तू किंवा सेवा विकत घ्याव्या लागतात. पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन आपण काय करतो? वस्तू आणि सेवा विकत घेतो. त्याला म्हणतात दर वाढणे. आता इथं जे विनिमय दर आहे ना, त्या बाबतीत काय असते? वस्तू आणि सेवाच्या जागेवरती, वस्तू आणि सेवाचा विचार तुम्ही करू नका. इथं विनिमय दराबद्दल बोलतो आपण, एक्सचेंज रेट बद्दल बोलतोय. वस्तू आणि दराच्या ऐवजी तुम्ही कशाचा विचार कराल? वस्तू आणि दराच्या ऐवजी तुम्ही डॉलरचा विचार कराल, पाऊंड स्टर्लिंगचा विचार कराल, जॅपनीज येनचा विचार कराल, किंवा युरोपियन युरोचा विचार कराल. ओके, तर ते तुम्हाला विकत घ्यायचं आहे. तर पूर्वी कदाचित 2 रुपयाला मिळायचं, आता तुम्हाला 4 रुपयाला, म्हणजे त्याला दर वाढलं, त्याचं दर वाढलं. तर साहजिक दर कशामुळे वाढतं? मी काय म्हणलं तुम्हाला? दर वाढले याचा अर्थ काय? याची मागणी जास्त झाली असेल किंवा पुरवठा. मागणी कशाची? समजा डॉलर, कदाचित डॉलरची मागणी जास्त झाली असेल किंवा पुरवठा कमी झाला असेल. ओके, दोन्ही केसमध्ये काय? असमतोल आहे, डिसइक्विलिब्रियम आहे तिथं. ओके, इक्विलिब्रियम नाही, इक्वॅलिटी नाही, समानता नाही, समतोल नाही, असमतोल आहे. तर अशा केसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाजारानुसार, ओके, मागणी आणि पुरवठ्यानुसार डॉलर आणि
रुपयाचा एकमेकांच्या तुलनेत भाव ठरवू देणार आणि समजा रुपयाचा भाव जास्तच कमी होत असेल, दर खूपच कमी होत असेल, म्हणजे जास्तीत जास्त पैसे देऊन आपल्याला डॉलर खरेदी करावं लागत असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार, मार्केटमध्ये उतरणार, ओके, बाजारात उतरणार स्वतः. आणि जर त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जर ते चलन असेल तर स्वतः काय करणार, ते चलन टाकणार मार्केटमध्ये. ओके, तर ह्याला म्हणतात व्यवस्थापन. इथं सरकार ठरवत नाही विनिमय दर, इथं बाजारच ठरवते. फक्त जर आपल्याला जी अपेक्षा आहे, आपल्याला जे हवंय त्याच्यापेक्षा जर वेगळा असेल, आपल्या अर्थव्यवस्थेला जर पूरक नसेल, अर्थव्यवस्थेला जर सपोर्ट करणारा तो दर नसेल, तर आरबीआय काय करणार, व्यवस्थापन करणार. व्यवस्थापन म्हणजे काय, स्वतः तिथं उतरून त्या गोष्टी करणार. ओके, म्हणजे स्वतः आरबीआय काय करणार, डॉलर विकत घेणार किंवा विकणार असं. तर हे जे लवचिकता आहे ही पहिल्या टप्प्याच्या सुधारणेमध्ये ठरवण्यात आली. फ्लेक्झिबल फ्लोटिंग एक्सचेंज रेट आपण अडॉप्ट केली, आपण अवलंबवलं. ओके, चालू खातं परिवर्तनीयता म्हणजे काय, फुल करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी. करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असे आपण आंतरराष्ट्रीय ताळेबंद अहवाल जो आहे, ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये आपण शिकलो. करंट अकाउंट मध्ये काय येतं मित्रांनो, करंट अकाउंट मध्ये जे चालू प्रमाणातल्या गोष्टी आहेत. चालू म्हणजे काय, की ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, जिथं आपण गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये बघतो, व्हिजिबल्स आणि इनव्हिजिबल्स. ओके, तर पूर्वी काय असायचं, जो आता आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल बोलतोय आपण, साहजिक आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय, विदेशी चलन असते. ओके, आपण एखादी गोष्ट जर आयात करत असू, ओके, आणि ती जर गोष्ट करंट अकाउंट मध्ये असेल, चालू खात्यामध्ये जर येत असेल आंतरराष्ट्रीय ताळेबंदामध्ये, तर साहजिक आहे आपण समजा आपण इराणकडनं काही गोष्टी घेत असू, समजा आपण इराणकडून तेल घेत असू, ओके, इराणकडून आपण काय असेल तेल घेत असेल, तर आपण इराणला रुपये नाही देऊ शकणार, कदाचित इराण ऍक्सेप्ट नाही करणार रुपये. ओके, इराण म्हणेन आमच्या करन्सीमध्ये द्या, आमच्या चलनामध्ये पैसे द्या. भारत म्हणेन आम्ही रुपयामध्ये देतो. ओके, कदाचित इराण म्हणे आम्हाला US डॉलरमध्ये द्या. ओके, तर इथं जेव्हा एक चलन, ओके, म्हणजे आपलं जे देशांतर्गत चलन असते, आपल्या भारतात जे रुपये आहे ते कुठेही आपण कन्वर्ट करू शकतो. ओके, तुम्ही पैसे देणार, वस्तू विकत घेणार. पण हीच गोष्ट आहे ना, जेव्हा आपण विदेशासोबत, परकीय देशांसोबत जेव्हा व्यापार करतो, तेव्हा तिथं ती एवढी सोपी नसते. कदाचित त्यांना पैसे वेगळ्या चलनामध्ये हवे असतील, कदाचित त्यांना जॅपनीज येन लागत असेल, कदाचित त्यांना US डॉलर लागत असेल, किंवा कदाचित त्यांना स्वतःचीच करन्सी लागत असेल. जसं की आता रशिया हेच करते. रशिया म्हणजे आम्ही US डॉलर ऍक्सेप्ट नाही करणार, आम्हाला आमच्याच चलनामध्ये द्या. ओके, आम्हाला रुबेलमध्येच द्या. ओके, आम्ही दुसऱ्याची करन्सी घेणार नाही. आता आम्ही रुबेल कुठून आणायचा. ओके, तर हे जी परिवर्तनीयता असते, परिवर्तन म्हणजे एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीत जे परिवर्तन असते, हे पूर्णपणे नव्हतं. पूर्वी हे पूर्णपणे नसायचं. त्याच्यावरती बंधनं होती, त्याच्यावरती काही निर्बंध होते, त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स होत्या. तर हे रिस्ट्रिक्शन काढून घेण्याचं काम म्हणजे तुम्ही फ्रीली काय करू शकता, तुमचे जे रुपये आहेत ते डॉलर सोबत कन्वर्ट करू शकता. म्हणजे समजा तुमच्याकडं, समजा उदाहरण घ्या की 70 रुपये म्हणजे $1, 70 रुपये म्हणजे $1 असेल, तर तुम्ही 140 रुपये असेल तर $2 लगेच घेऊ शकता, मार्केटमध्ये लगेच कन्वर्ट करू शकता. ओके, तर ते आता करू शकता, पण पूर्वीच्या काळात ते नव्हतं. लगेच तुम्ही कन्वर्ट म्हणजे एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीचं रूपांतरण पहिल्याच्या काळात, ओके, 1991च्या अगोदर म्हणजे टप्प्याटप्प्याने झालं. ह्याच्याबद्दल देखील आपल्याला डिटेलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चॅप्टरमध्ये बघायचं. टप्प्याटप्प्यामध्ये हे झालं. ओके, तर पूर्वी हे जे रूपांतरण आहे, एका चलनाचं दुसऱ्या चलनामध्ये रूपांतर, हे एवढ्या सरळ सहजपणे होत नव्हतं. ते आता होते, कारण त्याच्यात आपण सुधारणा आली. ओके, महत्वाची आणखी एक सुधारणा, फेरा टू फेमा. ओके, फेरा म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. हा ऍक्ट होता जे रेग्युलेट करायचा फॉरेन एक्सचेंजला. काय रेग्युलेट म्हणजे नियंत्रण,
त्याचं नियंत्रण करायचं, म्हणजे एखादी कंट्रोल, त्याच्यावरती त्याचं काय असायचं, कंट्रोल असायचं, त्याचं नियंत्रण असायचं. तर आणि आपण पहिल्या दिवसात जेव्हापासून हा चॅप्टर सुरू केला तेव्हापासून एकच गोष्ट म्हणतोय की सरकारचा हस्तक्षेप नको. सरकार एक कंपनी म्हणून उतरू शकते, सरकार ही व्यवस्थापनासाठी उतरू शकते मार्केटमध्ये, पण मार्केटला इन्फ्लुएन्स करायचं, मार्केटला प्रभावित करायचा सरकारने विचार करू नये. तर पूर्वी काय असायचं, फेरा नावाचा कायदा असायचा. फेरामध्ये काय असायचं, नियंत्रण असायचं. ओके, ते फॉरेन एक्सचेंज जे विदेशी जे चलन, परकीय चलन असायचं, ओके, तर त्याच्यावरती नियंत्रण असायचं. त्या नियंत्रणापासून दूर जाऊन आरबीआयने काय केलं, 1999 ला फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, रेग्युलेशनच्या जागी काय आलं, मॅनेजमेंट आलं. ओके, म्हणजे काय, नियंत्रणापासून आपण कुणीकडे आलो, व्यवस्थापनाकडे आलो. मित्रांनो लक्षात घ्या, नियंत्रण आणि व्यवस्थामध्ये इथं फरक काय. नियंत्रण म्हणजे काय, जर रुपयाची किंमत कमी होत असेल, रुपयाचा भाव कमी होत असेल, तर तुम्ही काय करणार, त्याची जास्त करणार भाव. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देतो, एक मिनिट. हा, लक्षात घ्या, समजा आता एका डॉलरचा भाव हा, समजा काल्पनिक उदाहरण आहे, 70 रुपये असेल आणि कालांतराने तो 74 गेला असेल. ओके, तर रुपयाचा भाव काय झाला, कमी झाला. भाव कमी होणे म्हणजे काय, तुम्हाला जास्त पैसे देऊन डॉलर खरेदी करावं लागते. ओके, इथं भाव कमी झाला. आता इथं दोन पद्धती. ओके, जर नियंत्रण राहिलं असतं तर काय केलं असतं आपण, आणि व्यवस्थापन म्हणजे काय करतो आपण. नियंत्रण म्हणजे कंट्रोल, एक रेग्युलेशन आहे. नियंत्रण म्हणजे काय, हे 74 झालं तर तुम्ही काय करणार, ह्याला परत 70 करणार. तुम्ही ठरवणार की नाही, उद्यापासून 70. तुम्ही पुन्हा एक हस्तक्षेप करून, ओके, तुम्ही बाजारात उतरणार नाही. ओके, तुम्हाला माहित आहे कारण काय, याचा भाव वाढला असेल. ओके, डॉलरचा भाव वाढला असेल म्हणजे आपला भाव कमी का झाला असेल, आपल्या चलनाचा भाव कमी का झाला असेल, कदाचित मागणी जास्त असेल, डॉलरची मागणी. साहजिक आहे, कोणत्याही गोष्टीचा भाव का वाढतो, डोक्यात फिट करून घ्या हे. ओके, कोणत्याही लेक्चर मध्ये बसलं तर तुम्हाला कळायला पाहिजे, मागणी जास्त, पुरवठा कमी, दोनच कारण असतात भाव वाढण्याची. तर कदाचित डॉलरची मागणी जास्त झाली असेल, पुरवठा कमी झाला असेल, ऍज सिम्पल ऍज दॅट. ओके, त्यामुळं रुपयाचं जे मूल्य आहे ते कमी झालं. रुपयाचं मूल्य काय झालं, कमी झालं. तुम्हाला कारण तर कळालं, पण तुम्ही काय करताय, सरळ सरळ 74 पासून 70 डिक्लेअर करताय. हा, उद्यापासून 70 ह्याचा भाव असेल, ह्याला म्हणतात नियंत्रण. ओके, किंवा काहीतरी कराल, ओके, आणि 70 पर्यंत आणाल ते भाव. ओके, व्यवस्थापन म्हणजे काय, कशामुळे झालंय, मागणी आणि पुरवठ्याच्या असमतोलामुळे. असमतोल आला, मागणी पुरवठा, कशाची मागणी कशाचा पुरवठा, ओके, डॉलरची मागणी डॉलरचा पुरवठा. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ते डॉलर असतील तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार, ते फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये, ओके, विदेश परकीय जे बाजार असेल, परकीय चलनाचा जो बाजार असेल, ओके, त्यामध्ये उतरणार. आणि जर मागणी वाढली असेल आणि तिथं जर नसेल, तेवढं डॉलर नसेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार, तिथं डॉलर टाकणार, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे त्याचा साठा असेल तर डॉलर टाकणार. आणि जर मागणी कमी झाली असेल म्हणून काहीतरी झालं असेल तर डॉलर विकत घेणार. ओके, डॉलर विकत घेणार असं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्केटमध्ये उतरेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनामध्ये काय, मार्केटमध्ये उतरून काम करेल. नियंत्रणामध्ये मार्केटमध्ये उतरणार नाही, ठरवेल काय, गव्हर्नमेंट ठरवेल की उद्यापासून 70 वगैरे असं काय. तर हे नियंत्रणाची जी पद्धत होती ती फेरा होती. म्हणजे फेमामध्ये काय, मॅनेजमेंट असायचं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. ओके, मग बऱ्याच गोष्टीवरती नियंत्रण होतं. फक्त हे ह्या गोष्टीबद्दल नियंत्रण होतं मित्रांनो, ही तर खूप छोटी गोष्ट झाली. ओके, मग तुम्ही किती रुपये विदेशात नेऊ शकता, किती रुपये आणू शकता, किती रुपये बाळगू शकता, किती रुपयाचं विदेशी चलन तुम्ही एअरपोर्टवरती आणू शकता दुसऱ्या देशातनं, ह्या सगळ्या गोष्टींवरती आहे ना एक नियंत्रण होतं. काय होतं, नियंत्रण. ओके, आणि हेच नियंत्रण काढून टाकण्यासाठी सरकारने काय केलं, फेरा नावाचा कायदा रद्द केला आणि फेमा आणला. आणि मग आपण काय, नियंत्रणाकडून कुठून आलो,
नियंत्रणाकडून कुठं वळलो आपण? व्यवस्थापनाकडे वळलो. म्हणजे आपण नियंत्रण कमी केलं आणि व्यवस्थापन जास्त करायला लागलो. म्हणजे आपण रेग्युलेशन पासून मॅनेजमेंटकडे आलो. हे देखील पहिल्या टप्प्यात झाले. ओके. टॅक्स रिफॉर्म्स. ओके, काही टॅक्स रिफॉर्म करण्याचा प्रयत्न झाला. आधुनिकीकरण झालं कर संरचनेचं. ओके. सरलीकरण झालं. सरलीकरण म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करण्यात आलं. ओके. कर चोरीला आळा घालण्यासाठी भरपूर गोष्टी करण्यात आल्या. ओके, हे देखील काय फर्स्ट जनरेशन रिफॉर्म मध्ये झालं. ओके. आणि आता टॅक्स बद्दल झालं. फ्रॉम कमांड टाईप टू मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी. हेच आपण गोष्ट पहिल्याच दिवसापासून जेव्हापासून आपण चॅप्टर हा सुरू केला तेव्हापासून म्हणतोय की जी अर्थव्यवस्था आहे आपण कुठून कुणीकडे नेली. आपण अर्थव्यवस्था नियोजन अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे नेली. नियोजनचा अर्थ काय असतो मित्रांनो? नियोजनामध्ये तुम्ही सांगता की काय करायचं, ह्याचं उत्पादन एवढं करा, ही गोष्ट जास्त, ह्या गोष्टीवर जास्त लक्ष द्या, या गोष्टीवर कमी लक्ष द्या. कोण सांगते? सरकार सांगते. तुम्ही म्हणजे सरकार. मी तुम्ही असा शब्द आपला तर कन्फ्युज नका हो, सॉरी फॉर दॅट. सरकार. ओके. नियोजन म्हणजे तुम्ही ह्याची मागणी वाढवा, तुम्ही ह्याचा पुरवठा कमी करा, ह्याच्या गोष्टी. तर हे सरकारचं काम नाहीये. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या गोष्ट, पुन्हा पुन्हा मी सांगतोय हे सरकारचं काम नाही. बाजारात कोणती गोष्ट किती पाहिजे, कशाची मागणी किती आहे, कशाचा पुरवठा किती आहे, हे उपभोक्ता आणि पुरवठा करणारे जे उत्पादक असतील ते ठरवतील. तुम्ही ठरवणारे कोणी नाही, सरकार कोणीच नाही. तुम्ही सरकार, सरकार ठरवणारं कोणीच नाही. सरकारने ठरवू नये. नियोजन म्हणजे सरकार ठरवते गोष्टी. आणि लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे काय? सरकारने गोष्टी ठरवू नये. कशाची मागणी जास्त, कशाचा पुरवठा कमी, कशाचा पुरवठा जास्त, कशाची मागणी कमी, हे सगळे उपभोक्ता आणि उत्पादक मिळून ठरवतील. यू आर नो बडी, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. डुईंग बिझनेस इज नॉट युअर बिझनेस. असं काहीतरी एक वाक्य मध्यंतरी एका कोणत्या तरी मंत्र्याने म्हणलं होतं. आणि हे 1990च्या काळात पण हे वाक्य पॉप्युलर होतं थोडंसं. ओके. इट्स नन ऑफ गव्हर्नमेंट बिझनेस टू डू बिझनेस. ओके. तर गव्हर्नमेंटने काय, सरकारने कधी हे केलं नाही पाहिजे. उद्योग करायचं हे सरकारचं काम नाही, उद्योग करणे हे सरकारचं काम नाही. इंग्रजीमध्ये थोडंसं ते कॅची होऊन जाते, थोडंसं चांगलं वाटायला, भारी वाटायला लागते. इट्स नन ऑफ गव्हर्नमेंट बिझनेस टू डू बिझनेस. ओके. तर उद्योग करणे हे सरकारचं काम नाही. उद्योग करणे हे सरकारचं काम नाही, कोणताही उद्योग करणे. तर नियोजन अर्थव्यवस्थेकडून आपण काय आलो? बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे चाललोय. म्हणजे नियोजन करायचं नाही. नियोजन करणारे तुम्ही कोणीच नाही. तर तुम्ही काय, फक्त बाजारामध्ये उपभोक्ता आणि जो उद्योजक असेल, उद्योग असेल, ओके, उत्पादक असेल, त्यांना फक्त तुम्ही प्लॅटफॉर्म मिळून द्या. तुम्हाला त्यांना मंच मिळून द्या. ओके. एक मंच त्यांना मिळाला, एक प्लॅटफॉर्म मिळालं की तुमचं काम झालं. तुम्ही तुमचा जो हस्तक्षेप असेल तेवढ्या पुरता मर्यादित ठेवा. ओके. दिस वॉज द फर्स्ट जनरेशन रिफॉर्म. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं? 2000 नंतर, 2001 नंतरचा जो काळ होता त्याला दुसरा टप्पा म्हणतो. ओके. उत्पादन घटक बाजारामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्पादन घटक म्हणजे काय? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय? लँड, लेबर, कॅपिटल, अंतर्गत आपण बघितलं होतं. ओके. भूमी, भांडवल, मजूर आणि जो उद्योजक असते. ओके. असं. तर उत्पादन घटकांचा जो बाजार आहे त्या बाजारांमध्ये एक सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओके. एक मिनिट. तर उत्पादन घटक बाजारामध्ये सुधारणा. उत्पादन घटक म्हणजे मित्रांनो काय? उत्पादन घटक म्हणजे ज्या गोष्टी आपण उत्पादन करण्यासाठी वापरतो, उत्पादन करण्याला आपल्याला मदत करतात, त्याला आपण उत्पादन घटक म्हणतो. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये, सुधारणेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं? सरकारने प्रयत्न केला की फॅक्टर मार्केटमध्ये म्हणजे काय? उत्पादन घटकाचा जो बाजार असतो म्हणजे भूमी, मजूर आणि भांडवल आणि उद्योजक ह्यांचा जो उद्योजक ह्याच्यात येणार नाही, हे तीन जे महत्वाचे, त्यांचे जे बाजार असतात, ओके, त्यांची जी मागणी असते, त्यांचा जो पुरवठा असतो, त्या बाजारामध्ये काहीतरी सुधारणा आणल्या पाहिजे. जसं की ओके,
पूर्वी आहे ना बऱ्याचशा गोष्टींचा जी किंमत असायची ती कोण ठरवायचं? सरकार ठरवायचं. ओके, मूल्य निर्धारण सरकार करत असायचं. जसं की पेट्रोल, शुगर, ड्रग्स, फर्टिलायझर्स, ओके, म्हणजे औषधी, ओके, खत, साखर, ओके, पेट्रोल, ह्या गोष्टींचं जे मूल्य निर्धारण असेल, प्राइस डिटर्मिनेशन असेल, ते कोण करायचं? प्राइस कोण ठरवायचे? मूल्य कोण ठरवायचं? सरकार ठरवायचं. तर ही गोष्ट आता हळूहळू काय झाली? कमी करण्यात आली. हळूहळू कमी करण्यात आली. आता देखील बऱ्याच प्रमाणात जी औषधे आहेत आणि खत आहेत ह्यांचं मूल्य निर्धारण सरकार करते. पण साखरेचं सरकारने बाजारावरती करून टाकलेलं आहे. पेट्रोलचं देखील तुम्हाला माहित असेल कदाचित 2013-14 पर्यंत सरकारने, ओके, अगोदरच्या युपीए सरकारने केलं होतं बऱ्याच प्रमाणात. 14 मध्ये त्याची ते जवळजवळ त्याचा शेवटचा टप्पा झाला. पेट्रोल डिझेलच्या देखील गोष्टी काय झाल्या, त्याचा देखील भाव कोण? सरकार नाही ठरवत, तर बाजार ठरवते. ओके, तर आणि साखरेवर पूर्वी आहे ना लेवी नावाचा प्रकार असायचा. ओके, साखरेवरती एक विशेष प्रकारचा एक कराचा प्रकार असायचा. तो देखील सरकारने काय केला? 2012 मध्ये काढून टाकला. तर तेव्हापासून काय झालं? मूल्य निर्धारण कुठं झालं? बाजारात झालं. मूल्य निर्धारण कुठं झालं? बाजारात झालं. आता तुम्ही म्हणाल सर उत्पादन घटकांमध्ये थोडेच येते, तर वस्तू आणि सेवा झाल्या. नाही मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, पेट्रोल, डिझेल, पेट्रोल, शुगर हे काय? हे एक प्रकारे बऱ्याच गोष्टींसाठी इनपुट म्हणून वापरलं जाते. बऱ्याच गोष्टींसाठी काय? इनपुट म्हणून. फर्टिलायझर शेतामध्ये इनपुट म्हणून वापरलं जाते. तर ह्यामध्ये सुधारणा झाल्या, त्याच्यामुळे आपण त्याला काय शब्द वापरला? उत्पादन घटक बाजारामध्ये सुधारणा. ओके, लीगल सेक्टर रिफॉर्म, काही कायद्यामध्ये, काही जे कायद्याचं क्षेत्र आहे त्यामध्ये थोड्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जसं की संगणकांबद्दल कायदे आले, कामगार विषयक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, कंपनी विषयक कायदे आले, त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे दुसऱ्या टप्प्यामध्ये. ओके, दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन, म्हणजे फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी. बघा मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट. ओके, फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड, एक मिनिट. फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट म्हणजे काय व्हायचं मित्रांनो? आपण दोन तीन प्रकारच्या, भरपूर 4-5 प्रकारच्या आपण तूट बघितल्या. त्याच्यातले महत्वाचे होते महसूल तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट, वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट. ओके, आता होतंय काय? तूट म्हणजे काय? आपला खर्च जास्त आहे आणि मिळकत कमी आहे. आपले इन्कम, उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. तर राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो मित्रांनो, काय व्हायचं अगोदर 2003च्या अगोदर, ओके, आताही होते बऱ्याच प्रमाणात, पण ह्या कुठं ना कुठं त्याच्यावरती एक अंकुश लागलाय ह्या ऍक्टमुळे, ह्या कायद्यामुळे, FRBM ऍक्ट 2003 मुळे. काय व्हायचं? तर तुम्ही बजेट सादर करा, ओके, आणि बजेट हा नेहमी बॅलन्स असतो. म्हणजे कसं का बॅलन्स असतो? तर सरकार काय करते, राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो, ते अंदाजित खर्च सांगते आणि या खर्चासाठी अंदाजित मिळकत किती लागते ते सांगते. आणि जर मिळकत कमी पडत असेल तर जी तूट कमी पडते ती कुठून, बाजारातून वगैरे किंवा इतर मार्गातून आम्ही कशी भरून काढू हे देखील बजेटमध्ये लिहिलं जाते. हे देखील काय करतात? बजेटमध्ये लिहिलेलं जाते. ओके, त्यामुळं खर्च आणि मिळकत हे नेहमी बॅलन्स झालेले दिसतात, त्यांचा समतोल दिसतो. कशामध्ये? बजेटमध्ये. ओके, समजा आपला खर्च असेल 100 रुपये, सरकारची मिळकत असेल 90 रुपये, 10 रुपये कमी पडतात. सरकार काय म्हणते? आम्ही 10 रुपये काहीतरी निर्गुंतवणूक करून मिळवू. त्यामुळे इकडे 100 झालं, इकडे 100 झालं. हे बजेटचं एक फॅन्सी, म्हणजे बजेटचं एक प्रकारे हे आहे, म्हणजे किती एक, तुम्ही मूर्खपणा नाही म्हणणार याला, पण एक वेडसरपणा म्हणा. ओके, की नेहमीच बजेट काय असणार? बॅलन्स असणार. तुमचा खर्च किती? 100 रुपये, उत्पन्न किती? 90 रुपये. म्हणजे काय? 10 रुपयाची कमी, तुम्हाला 10 रुपयाची कमतरता आहे, तूट आहे. 10 रुपये तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने, समजा निर्गुंतवणुकीच्या मार्गाने मिळवणार, आणि 90 आणि 10 100, म्हणजे खर्च आणि उत्पन्न तुमचं काय झालं? समतोल झाला. इथं काय व्हायचं मित्रांनो? मग सरकार, राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो, की हे तूट किती दाखवणार ते? ओके, म्हणजे काय? खर्च
भरपूर करायचा प्रयत्न करणार. कशाच्या बळावर? ते तूट भरून काढण्याचे वेगवेगळ्या मार्गाच्या बळावर. ओके, आम्ही पैसे कुठून नाही आणू, तुम्ही पैशाचं टेन्शन नका घेऊ. ओके, फक्त आपण खर्च करूया. ओके, खर्चाचं बघूया आपण, आम्ही पैसे आणू कुठून तरी. ह्याने काय ह्याने एक डिसिप्लिन खराब होते. ओके, ह्याने आहे ना आपल्यामध्ये एक त्याला फिस्कल डिसिप्लिन असा शब्द आहे मुळात. ओके, इंग्रजीमध्ये त्याला फिस्कल डिसिप्लिनच म्हणतात. एक अनुशासनता, ज्याला अनुशासन म्हणतो आपण. एक अनुशासन नसते. कोणतं अनुशासन? आर्थिक अनुशासन. ओके, याला काय म्हणता येईल आपल्याला? आर्थिक अनुशासन. एक डिसिप्लिन नसते आपल्यावर. काय नसते? डिसिप्लिन. डिसिप्लिनचा अर्थ काय मित्रांनो इथं? की तुम्ही अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजे, जेवढी तुमची लायकी आहे. ओके, लायकी असा शब्द असं सहज वापरतो समजण्यासाठी. जेवढी आपली अवकात आहे त्यानुसार आपला खर्च पाहिजे. त्यानुसार काय पाहिजे? आपला खर्च पाहिजे. तर केंद्र सरकार, राज्य सरकार काय करायचे? खर्च ठरवून टाका, कारण सार्वजनिक वित्तामध्ये तेच असते. खर्च अगोदर ठरवतो, त्यानुसार आपण मिळकतीचा विचार करतो. खर्च करून टाका, भरमसाठ खर्च, एस्पेशली बिफोर द इलेक्शन्स. ओके ओके, वेन इलेक्शन्स आर ड्यू, जेव्हा जनरली जेव्हा जे निवडणुका होतात त्याच्या अगोदर. ओके, हे असं व्हायचं. भरपूर तुम्ही खर्च, मोठा खर्च सांगा आणि इकडून तूट दाखवा आणि तूट भरून काढण्याचे मार्ग दाखवा. बस, तुमचं काम संपलं. सरकार, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, राज्य सरकारचं काम संपलं, केंद्र सरकारचं काम संपलं. पण ह्याने आहे ना अनुशासनता खराब होऊ लागली. अनुशासन नाही, ह्याला डिसिप्लिन नाही म्हणत आपण. की तुम्ही किती खर्च दाखवणार आणि त्याच्यासाठी लागणारी जो पैसा असेल तो कमी पडत असेल तर तूट दाखवणार, आणि तूट कशी भरून काढणार हे वेगवेगळे मार्ग दाखवणार. तर ह्या एक वचक राहण्यासाठी, एक अंकुश राहण्यासाठी एक कायदा पास करण्यात आला, त्याला म्हणतो आपण फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. ह्याने काय एक अनुशासनता आली सरकारमध्ये, केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो. एक अनुशासनता आली की बरं, आपण जेव्हा खर्च करू आणि जेव्हा आपण तूट भरून काढण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवू, त्याच्यावरती एक वचक पाहिजे. त्याच्यावरती काय पाहिजे? एक वचक पाहिजे. ओके, तर हे दुसऱ्या टप्प्यामध्ये झालं. तिसऱ्या टप्प्यामध्ये 10वी पंचवार्षिक योजना आली, ज्याबद्दल आपण प्लॅनिंग नावाच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये प्रयत्न करण्यात आला की पूर्णपणे जी पंचायत राज व्यवस्था आहे, ओके, त्या पंचायत राज व्यवस्थेचा पूर्णपणे उपयोग झाला पाहिजे आणि ते पूर्णपणे कार्यान्वित झाल्या पाहिजे. ओके, आणि जे लाभ आहेत सरकारी योजनांचे जे लाभ आहेत ते ग्रासरूट पर्यंत, ओके, एकदम तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्यात आले तिसऱ्या टप्प्यात. कोणत्या टप्प्यात? तिसऱ्या टप्प्यात. ओके, आता फोर्थ जनरेशन, चौथा जो टप्पा आहे तो अनऑफिशियल आहे. कोणत्या इकॉनॉमिक्सने किंवा गव्हर्नमेंटने असं म्हणलं नाही की हे चौथा टप्पा आहे. लक्षात घ्या. ओके, चौथा टप्पा काय? हे अनऑफिशियल आहे. ओके, तर चौथ्या टप्प्यामध्ये, आणि हे मुळात दुसऱ्या टप्प्याच्या वेळेसच अटलजींची जेव्हा सरकार होती किंवा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची जेव्हा सरकार होती तेव्हाच असं म्हणलं गेलं की जो पुढचा भारत असेल तो माहिती तंत्रज्ञानावरती आधारित भारत असेल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड इंडिया. ओके, मग ते हळूहळू आता असं म्हटलं जाते की फोर्थ जनरेशनचे रिफॉर्म आहे, चौथ्या जो टप्पा आहे सुधारणेचा, त्यामध्ये ह्या टार्गेटला जास्त सिरियसली घेण्यात आले. ओके, की आपला जो भविष्यातला भारत असेल, आत्ताचा भारत असेल, भविष्यातला भारत, तो कशाचा असेल? तो कशावर आधारित असेल? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड इंडिया, म्हणजे माहिती तंत्रज्ञानावर आधारित सगळ्या गोष्टी माहिती तंत्रज्ञानावरती आपण करू, त्याचा वापर करू, ते प्रत्येक घराघरात पोहोचू. आणि जो विकास असेल, जी वृद्धी असेल, वाढ असेल, ती कशी असेल? सर्वसमावेशक असेल. तळागाळातल्या लोकांना देखील सोबत घेऊन जाऊन आपण चौथ्या टप्प्याचं जे सुधारणा असेल ते करू. चौथा टप्पा लक्षात ठेवा मित्रांनो, असं कुठेही ऑफिशियली नाही लिहिलेलं. ओके, हे असंच बऱ्याच जणांचं मत आहे. ओके, आता शेवटची गोष्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म. ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे आमूलाग्र बदल देणारी जी सुधारणा आहे, ओके, ती असं म्हणतात की गेल्या काही दिवसात झाली. ओके, याची सुरुवात अगोदर झाली. असं समजू नका की 2014 नंतरच गोष्टी सुरू झाल्या किंवा 2010 नंतरच सुरू झाल्या, असं काही नाही. या गोष्टींची
सुधारणा विचार अगोदरपासून व्हायचा, पण कदाचित हे जे माहिती तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली, गेल्या काही दिवसात जो विकास झाला, त्यामुळे या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकलो, किंवा एक गरज वाटली आपल्याला. ओके, कदाचित 2008च्या संकटानंतर, ओके, आर्थिक संकटानंतर किंवा कोरोनाच्या संकटानंतर, ओके, कोरोनाच्या संकटानंतर ह्या गोष्टींवरती आपण जास्त भर द्यायला सुरुवात केली. ओके, असंही असू शकतं. ओके, तर ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म्स काय आहेत? इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे महागाई नियंत्रण यंत्रणा, म्हणजे तुम्हाला माहित असेल MPC, ओके, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे चलनविषयक जे धोरण असते त्याच्यासाठी एक समिती आहे. त्याच्यात RBIची 3 लोक आणि सरकारची 3 लोक, असे 6 लोकांची, 3 आणि 3 6, याच्यात RBIचा गव्हर्नर पण असतो, 6 मध्येच असतो तो. अशी एक कमिटी बनवली जाते. ती काय करते? महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असते. तर ह्या प्रकारची जी सुधारणा ही ट्रान्सफॉर्मेशनल मध्ये येते. ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे एकदम कायापालट करणारी सुधारणा आहे. ओके, आमूलाग्र बदल घडवणारी सुधारणा आहे. तर असं समजू नका की हे आत्ताच आलं. ह्याच चर्चा 2010 पासून सुरू होती. ओके, 10-13ला जवळजवळ ही कमिटी बसली होती. ओके, आणि नंतर 2014-15 पासून, ओके, हे ह्याचं काम सुरू झालं आणि नंतर ही कमिटी आली. इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे महागाई नियंत्रण, महागाईवरती नियंत्रण मिळवण्यासाठी एक यंत्रणा. ओके, तर हे कशामध्ये येते? हे आत्ता एक न्यू एज, ओके, आत्ताच्या नवीन काळाच्या सुधारणेमध्ये आहे. ओके, नवीन काळाची सुधारणा आहे की तुमच्या देशात जर महागाई होत असेल तर तुमच्या मध्यवर्ती बँकेचं काय लक्ष असेल, त्या महागाईवरती दर 3 महिन्याला तुम्ही बैठका घेऊन, ओके, म्हणजे दर 3 महिन्याला तुम्ही अहवाल देता. बैठका नेहमीच होत असतात, ओके, पिरियडिकली होत असतात. तर तुम्ही अहवाल द्यायचा, देशाला अहवाल द्यायचा, फायनान्स मिनिस्टरला अहवाल द्यायचा की महागाई किती आहे आणि कितीने वाढली, कितीने कमी झाली आणि यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही काय करतो. ओके, असं. स्ट्रॅटेजिक इन डिसइन्व्हेस्टमेंट, आतापर्यंत आपण निर्गुंतवणुकीबद्दल बोललो, पण आता स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे धोरणात्मक निर्गुंतवणूक. धोरणात्मक निर्गुंतवणूक म्हणजे काय? त्या निर्गुंतवणुकीमधून तुम्हाला काहीतरी फक्त पैसे मिळत नाही तर इतर गोष्टी पण होतात. ओके, फक्त पैसे मिळत नाही तर इतर गोष्टी होतात. कदाचित आता समजा डिफेन्स सेक्टर असेल, ओके, संरक्षण जे खातं असेल, क्षेत्र असेल, त्यामध्ये तुम्ही जर डिसइन्व्हेस्टमेंट केला, तिथं जर निर्गुंतवणूक केली तर फक्त तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, सरकारला पैसे मिळवणंच टार्गेट नाही, तर कदाचित आधुनिकीकरण, ओके, मॉडर्नायझेशन एक टार्गेट असेल. ओके, इतर काहीतरी एक धोरण असेल. तर आजकाल निर्गुंतवणूक फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही होत, तर त्याचा दुसरा पण कदाचित उद्देश असू शकतो. दुसरा पण उद्देश, जसं की आता एअर इंडियाचं आपण जेव्हा डिनॅशनलायझेशन करून टाकलं, 100% जेव्हा आपण त्याचं अराष्ट्रीयकरण करून टाकलं, ओके, खाजगीकरण करून टाकलं, तर याचा फक्त आपल्याला पैसे मिळवणं हा उद्देश नव्हता. पैसे मिळवणं हा उद्देश नव्हता. तर जी NPAs होती, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, जी बँकांची वाढू लागली, ओके, कर्ज घेतलेले जे परत होत नव्हते ते देखील कमी झालं पाहिजे, हे देखील उद्देश होता. तर असे धोरणात्मक निर्गुंतवणूक, फक्त निर्गुंतवणूक नाही तर त्याची धोरणात्मक निर्गुंतवणूक झाली पाहिजे. असं. मनी लॉन्ड्रिंग कायदा, ओके, म्हणजे भारतातून काळा पैसा दुसऱ्या देशात जाणार. ओके, समजा हा काळा पैसा आहे, काळा रंगच घेतो मी, काळा पैसा आहे, इतर देशात जाणार, तिथं पांढरा होणार आणि परत आपल्याच देशात पांढरा होऊन येणार. लॉन्ड्रिंग, लॉन्ड्रिंगचा इथं अर्थ आहे ना, आपली जी लॉन्ड्री असते ना, जिथं आपण कपडे धुवायला देतो, त्याच्यात तो शब्द आहे ऍक्च्युली. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? इकडून काळा पैसा तिकडे जाणार, तिथून साफ होऊन आपल्याकडे येणार. ह्यासाठी पण बरीच कायदे करण्यात आले. त्याच्यातला सगळ्यात मोठा कायदा म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. ओके, मनी लॉन्ड्रिंग वरती जे प्रतिबंध आला पाहिजे असा कायदा करण्यात आला. हे देखील काय ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म आहे, जेणेकरून जो काळा पैसा आहे तो निर्माण झाला नाही पाहिजे, काळा पैशाची निर्मिती भारतात झाली नाही पाहिजे. दिवाळखोरी विरोधी कायदा म्हणजे इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड. दिवाळखोरी ज्या कंपन्यांची होते, ज्या कंपन्यांना बाजारामधून बाहेर पडायचं असते, त्या क्षेत्रामधून बाहेर पडायचं असतं, तर बाहेर पडताना देखील त्यांची जर दिवाळखोरी झाली असेल तर त्यांनी जे
कर्जरूपी पैसे घेतले असतील ते परत झाले पाहिजे. जर ते पैसे परत भेटत नसतील बँकांना तर त्यासाठी एक यंत्रणा तयार झाली पाहिजे. ह्यासाठी जो कायदा झाला त्याला म्हणतो आपण दिवाळखोरी विरोधी कायदा. ओके, तर समजून घ्या मित्रांनो, दिवाळखोरी विरोधी कायदा काय आहे. समजा एखादा उद्योग असेल, एक विशेष प्रकारचा उद्योग असेल, कंपनी असेल, त्या कंपनीला खूप नुकसान होते, त्या कंपनीला बाहेर पडायचं, पण नुकसान त्या कंपनीचं झालं याचा अर्थ त्या कंपनीने ज्याच्याकडनं कर्ज घेतला असेल त्या बँकेला देखील नुकसान होणार. मग ही कंपनी जर बंद पडली तर ती बँक खड्ड्यात जाणार, सरळ सरळ आपल्या भाषेत. ओके, त्या बँकेतनं जर त्या बँकेला जर नुकसान कमी व्हावं हे जर आपलं धोरण असेल, ही जी कंपनी जी दिवाळखोरीत निघाली ती बाहेर पडताना ते एक यंत्रणा पाहिजे. ती बाहेर पडताना काय झालं पाहिजे, त्या कंपनीने सगळ्यांचे जे कर्ज आहे ते चुकवले पाहिजे. चुकवले म्हणजे ते कर्ज फेडले पाहिजे, चुकवले नाही, सॉरी, फेडले पाहिजे. हिंदीमध्ये चुकाना असं त्याचा अर्थ होतो. सॉरी, तर ते कर्ज काय झाले पाहिजे, फेडले पाहिजे. ओके, तर ते कर्ज न फेडता जर ही कंपनी गेली, हिने अशा गुंडाळला तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळं हे स्मूथ करण्यासाठी एक दिवाळखोरी विरोधी कायदा करण्यात आला. हे देखील काय ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म आहे. त्यानंतर आधार ऍक्ट, ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस देते, ज्या योजना देते, ज्या एक लाभार्थी पर्यंत त्या योजना पोहोचण्यासाठी जो कायदा करण्यात आला त्याला आधार कायदा म्हणतो आपण. ओके, तो देखील एक ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे आमूलाग्र बदल घडवणारी सुधारणा आहे. आत्मनिर्भर भारत. ओके, आत्मनिर्भर भारत देखील एक कोरोना नंतर ज्याचा आपण सिरियसली विचार करायला लागलो ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारतामध्ये त्याला इंग्रजीमध्ये सेल्फ रिलायंट इंडिया म्हणतात. लक्षात ठेवा, सेल्फ सफिशियंट नाही, सेल्फ रिलायंट. आत्मनिर्भरचा अर्थ काय, आपण आपल्यावर निर्भर आहोत, डिपेंडंट आहोत. याचा अर्थ असा मुळीच नाही की सगळ्या गोष्टी आपल्याच देशात आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, आत्मनिर्भर भारत म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडेच आहेत आणि आपल्याला कुठं जायची गरज नाही असा अर्थ होत नाही. आत्मनिर्भर भारताचा अर्थ आहे, जर आपल्याकडे एखादी गोष्ट कमी जरी असेल तरी आपण ती मिळवण्याची शक्ती आहे, इतरांकडनं मिळवण्याची शक्ती आपल्याकडनं आहे, असा त्याचा अर्थ होतो. सेल्फ रिलायंट, आपण स्वतःवर विश्वास ठेवून आहोत. रिलायबल म्हणजे काय, विश्वसनीय. आपण आपल्यावर विश्वास आहे की आपण एक चांगलं करतोय, आपल्याकडेही ती ताकद आहे की आपल्याकडे जर एखादी गोष्ट कमी पडली तरी आपण दुसऱ्याकडनं ती मिळवू शकतो. दॅट इज सेल्फ रिलायंट इंडिया. आत्मनिर्भर भारत याचा अर्थ सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कोणतीच गोष्ट बाहेरून घ्यायची गरज नाही असा होत नाही. लक्षात घ्या. ओके, आपण नंतर पण त्याच्याविषयी डिटेल बोलूया. ओके, तर ह्या लक्षात घ्या मित्रांनो, ह्या सगळ्या महागाई नियंत्रण यंत्रणा, ओके, धोरणात्मक निर्गुंतवणूक, मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात कायदा, दिवाळखोरी विरोधी कायदा, आधार कायदा, ह्या सगळ्या आमूलाग्र बदल घडवणारे परिवर्तन आहेत, सुधारणा आहेत. त्यामुळे याला ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म असं आपण नाव दिले. आता किती प्रमाणात त्यांनी सुधारणा घडवल्या ते काळच ठरवेल. ओके, आताच आपल्याला लगेच काही सांगता येणार नाही, पण प्रयत्न त्या दृष्टीने सुरू आहेत. तर हे मित्रांनो, हा चॅप्टर कशाबद्दल होता, तर हा चॅप्टर ह्या ज्या सुधारणा आहेत या गोष्टींबद्दल होता. ओके, तर ह्याच्याबद्दल जी आकडेवारी आहे, भारताची पोझिशन काय आहे, भारतात नेमकं किती प्रमाणात डी लायसन्सिंग कशाची झाली, डी रिझर्वेशन कशाचं झालं, ओके, प्रायव्हेटायझेशन कशाचं झालं, FDI, FII, FPIचा अर्थ काय, ओके, आणि ज्या MRTP काय, ओके, इंडस्ट्री काय, उद्योगाचा अर्थ काय, ओके, ह्या सगळ्या गोष्टी, फुल करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी काय, कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी काय, RBI काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये दुसऱ्या चॅप्टरमध्ये म्हणजे वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील. हा एक कॉमन चॅप्टर असल्यासारखा आहे. ह्यात ज्या गोष्टी आपण बघितल्या त्या सगळ्या गोष्टी टॉपिक वाईज आपण वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. आपण पुढच्या लेक्चरमध्ये वेगळा टॉपिक घेऊया, वेगळा चॅप्टर घेऊया. ओके, थँक्यू.